नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025च्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, तर त्याच्यामध्ये बघा एकूण जवळ-जवळ 43 पेपर झालेले आहेत. तर त्याची आपण सीरीज चालू केलेली आहे. त्याच्यामधला बघा आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरासाठी जो पेपर झाला होता 7 जुलै 2024 रोजी, तो आज आपण बघणार. त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ते जवळ-जवळ 49 प्रश्न आहेत. ठीक आहे. पहा त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा तुम्हाला कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त ₹999 असेल. सेम त्याचप्रमाणे एम-पीएससीसाठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे आपल्या ॲप्लिकेशनवर. त्याची पण फी ₹999 असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सरळ सेवेसाठी, पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅचेस अवेलेबल करून देणार आहे. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा अल्फाबेट सीरीजवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती मालिका येईल? ठीक आहे बघा. चला आता बघा अल्फाबेटमध्ये बघा पहिला अल्फाबेट बघा एच्या नंतर सी आलाय. बरोबर आहे का? बघा एच्या पुढे बी आणि सी दिसते तुम्हाला. बी आणि सी दोन घरं पुढे गेले की सी येते. चला परत. आता इथं चेक करा बघा. जी पासून आय दिसतोय बघा. GHI. जीच्या पुढे दोन घरं गेले की परत आय येते. इथं दोन घरं लिहून ठेवा. चला मग आता सीच्या पुढे दोन घरं जावं. काय निघेल बघा CDE. सीच्या नंतर दोन घरं पुढे गेले काय निघते बघा इथं ई निघते. ठीक आहे म्हणजे इथं पहिला अल्फाबेट ई निघेल. ठीक आहे आणि हिच्या पुढे परत पुढे दोन घरं गेले की जी असेल EFG. ठीक आहे बघा. चला इथं आहे, इथं नाही. इथं आहे, इथं आहे. ठीक आहे बघा चला. आता दुसरा अल्फाबेट जर आपण चेक केलं बघा ई नंतर एफ आहे, ई नंतर एफ आहे, ई नंतर एफ आहे. मग आपण दुसरा अल्फाबेट नाही चेक करायचं कारण ते एफ 100% असणार. ठीक आहे बघा. मग तिसरा अल्फाबेट चेक करू आपण बघा. काय निघेल बघा. चला. बघा एक्स आणि व्ही दिसते. बरोबर आहे का? आता बघा उलटी सिरीज मोजा बघा. व्हीच्या पुढे बघा UVWX. व्हीच्या पुढे दोन घरे गेले की एक्स येते. बरोबर आहे का? बघा. पण काय बघा आधी एक्स दिलाय नंतर व्ही दिलाय. याचा अर्थ काय एक्सच्या पाठीमागे दोन घरे गेले की व्ही असणार आहे. ठीक आहे बघा. म्हणजे आपण फक्त उलट मोजू द्यायचं. अल्फाबेट सरळ मोजायचे फक्त पाठीमागून मोजायचे बघा. काय? चला पी पासून आर कधी आहे बघा PQR बघा. पीच्या पुढे दोन घरे गेले की काय निघते आर निघते. फक्त काय आर आधी दिलाय आणि पी नंतर दिलाय म्हणजे इथं -2 लिहून ठेवा. कारण की आरच्या पाठीमागे पी असतो. ठीक आहे. चला परत आता बघा. बघा आरच्या पुढे दोन घरं मोजा मग काय निघेल बघा आरच्या पुढे दोन घरं मोजलं की OPQRST. काय निघेल बघा टी निघेल म्हणजे EF नंतर काय असेल बघा टी असेल. आणि टीच्या परत पुढे दोन घरं गेले STUV बरोबर टीच्या परत दोन घरं पुढे गेले की इकडे काय निघतंय व्ही निघतंय. बरोबर आहे का? म्हणजे बघा EFT. आता बघा EFT कुठं आहे? इथं आहे. चला EFS इथं हे कॅन्सल होईल आणि इथं EFUI म्हणजे हा पण कॅन्सल होईल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा ऑप्शन नंबर पहिला. मग 4 नंबरचा अल्फाबेट चेक करायची गरज नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा दिशा ज्ञानवरचा क्वेश्चन आहे डायरेक्शन चॅप्टरवरचा. काय दिले बघा याच्यामध्ये? शंतनू आपल्या घराकडून 25 मीटर पूर्वेकडे चालत गेला. बघा आता बघा दिशा माहित असणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. कधी पण लक्षात ठेवायचं बघा वरती काय असते उत्तर दिशा असते, खाली दक्षिण दिशा असते. या साईडला तुमची पूर्व दिशा असेल, इकडे बरोबर काय असते पश्चिम दिशा. बघा आता परत काय करायचं इकडे आग्नेय, इथं नैऋत्य, इथं वायव्य आणि इथं काय असते ईशान्य असते. ठीक आहे बघा. चला आता काय दिले बघा. शंतनू आपल्या घराकडून 25 मीटर पूर्वेकडे चालत गेला. ठीक आहे बघा. आता शंतनूचं घर इथे समजा आपण बघा. हे घर आहे शंतनू. ठीक आहे. इथून तो काय गेला पूर्वेकडे म्हणजे या साईडला गेला. किती गेला बघा 25 मीटर चालत गेला. चला परत पुढे काय दिले बघा. त्यानंतर ना डावीकडे वळून 25 मीटर चालावयाचे असे 3 वेळा त्याने केले बघा. आता परत बघा तो डावीकडे वळलाय आणि किती चाललाय 25 मीटर. पण असं त्याने 3 वेळा केले. मग 3 वेळा तो डावीकडे वळलाय आणि 25 मीटर चाललेला आहे. म्हणजे बघा आता जर चेहरा जर माझा पूर्वेकडे असेल तर माझं डावी बाजू कुठं असते? वरच्या साईडला असते. म्हणजे मी पहिल्यांदा बघा इथं गेलो किती 25 मीटर गेलो. चला परत काय होईल बघा. एकदा झालं बरं. परत काय होईल बघा. आता दुसऱ्या वेळेस मी परत डावीकडे वळलो. बघा चेहरा जर वरती असेल ना तर माझी डावी बाजू कुठं असेल? या साईडला असेल. बरोबर ह्या साईडला मी किती गेलो बघा 25 मीटर गेलो. दुसरी वेळ झाली. आणि बघा आता परत माझा चेहरा जर पश्चिमेकडे असेल तर बघा डावी बाजू कुठं असते? खाली असते. इमॅजिन करायचं आपण जर या साईडला उभा असेल तर आपला डावा हात कुठं असतो? ठीक आहे. बघा मग बरोबर खाली मी येईल तर किती 25 मीटर. बघा आता का बघा हे 25 असल्यामुळे हे 25 घेतलं आपण म्हणजे ह्याला हे पॅरलल झालं बरोबर खाली इथे येऊन थांबलं. म्हणजे बघा सुरुवातीला मी 25 मीटर गेलो पूर्वेकडे आणि तिथून मी 3 वेळा 25 मीटर चाललो. तर कुठं आलो परत आहे या जागेला चाललो. ठीक आहे बघा चला पुढे काय दिले बघा आता. बघा नंतर उजवीकडे वळून 25 मीटर चालावयाचे असे 2 वेळा त्याने केले बघा. आता मात्र मी उजवीकडे वळलो आणि 25 मीटर चाललो. पण असं मी दोनदा केले. मग दोनदा उजवीकडे वळलो आणि 25 मीटर चाललो. बघा आता चेहरा माझा कुठे बघा दक्षिणेकडे. बरोबर आहे का? बघा दक्षिणेकडे चेहरा आहे. मग दक्षिणेकडे जेव्हा मी वळलोय कुठे बघा तर उजवीकडे वळलोय बघा. मग आता ज्यावेळेस आपला चेहरा बघा उत्तरेकडे असतो त्यावेळेस उजवी बाजू ही असते. आता आपला चेहरा दक्षिणेकडे आहे. मग काय करायचं बघा दक्षिणेकडे असताना आता जो आपला उजवा हात आहे ना तो डावा असतो. जो डावा हात आहे तो उजवा असतो. म्हणजे दक्षिणेकडे चेहरा असताना माझी उजवी बाजू कुठे असेल बघा. हा माझा डावा हात आहे ना तर चेहरा खाली असेल म्हणजे माझा हा उजवा हात
उजवा हात होईल. कुठं दक्षिणेकडे तोंड असताना. म्हणजे मी आता इथून कुठं गेलो बघा, इकडे गेलो उजवीकडे. किती मीटर गेलो तर बाबा 25 मीटर चाललो. चला 25 मीटर चाललो असं मी दोनदा केले. दोनदा उजवीकडे वळलोय मी. ठीक आहे बघा. चला आता परत बघा. आता माझा चेहरा पश्चिमेकडे. पश्चिमेकडून उजवीकडे दिशा कुठं असते या साईडला. परत वरती मी किती गेलो बघा 25 मीटर चाललो असं दोनदा केले मी. बरोबर आहे का? चला एकदा दोनदा. चला परत पुढे काय दिले बघा त्यांनी आता. तर शेवटी हा कोणत्या दिशेने जात आहे बघा. प्रश्न नीट वाचायचा बघा. आता काय दिले, कुठल्या दिशेने जात आहे. तर कुठली दिशा आहे? वरची उजवी दिशा आहे. सॉरी वरची दिशा कुठल्या तर उत्तर दिशा आहे. उत्तर म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला. कारण प्रश्न कसा असतो बघा डायरेक्शन मध्ये. तो बघा आता तो सुरुवातीच्या कोणत्या दिशेला आहे असं पण विचारतात. ठीक आहे. त्याच्यामुळे नीट प्रश्न वाचून घ्यायचा. काय म्हटलंय तर शेवटी हा कोणत्या दिशेने जात आहे तर उत्तर दिशेने जात आहे. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. नातेसंबंध कसं सॉल्व्ह करायचा बघा लक्षात घ्या. कधी पण बघा पुरुष असेल तर चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. ठीक आहे बघा. पती पत्नी असतील बघा. ही पती झाला, ही झाली पत्नी. तर यांच्यामध्ये बघा प्लसचं साईन देऊन टाकायचं. का? कारण की त्या ठिकाणी आपण नवीन नातं जोडत असतो. बरोबर आहे का? पत्नी बरोबर. बरं आता परत काय असतं बघा. जर भाव आणि भावंड, भाव आणि बहीण असते. बरोबर आहे का? भाव असेल तर चौकोन येईल, बहीण असेल तर काय येईल बघा इकडे त्रिकोण येईल. आणि बघा दोन्ही नाते आपण समान पकडतो एका लेवलला, म्हणून त्याला काय करायचं इज इक्वल टू साईन देऊन टाकायचं. एवढंच करायचं बघा. अधिक इज इक्वल टू. आणि फक्त काही जनरेशन जे असतील तर आता बघा ही पहिली जनरेशन आहे, दुसरी जनरेशन आहे. फक्त एका खालची एका जनरेशन काय असतात, एका खाली एक मांडायचे फक्त. आजोबा असेल तर पती काय होईल ह्याच्यावरती आजोबा येतील. आजोबा आणि आजी याप्रमाणे. ठीक आहे बघा. चला आता काय दिले बघा. सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे बघा. सी ही कुणाची म्हटले ए ची एकुलती एक नणंद आहे. बघा नणंद कोण असते बघा. तर आपल्या नणंद कोण असते तर आपल्या पतीची बहीण. बरोबर आहे का? बघा सी ही ए ची नणंद आहे बघा. ए इथल्या ए ची नणंद म्हणजे काय, ए चा कोण असेल बघा, पती असेल इथं. ए चा पती म्हणजे पुरुष झाला आणि त्याची बहीण इथं झाली बहीण. आणि ती कोण आहे तर सी आहे बघा. सी ही काय आहे बघा, ए ची एकुलती एक नणंद आहे. म्हणजे ही झाली बघा. ए कोण असेल, स्त्री असेल. बरोबर आहे का? बघा ए चा झाला हा पती, पतीची ही झाली बहीण, कोण झाली नणंद. बरोबर आहे का? बघा सी ए ची बरं एकुलती एक नणंद आहे, एकुलती एक. ठीक आहे. मग दुसरी बहीण नाही. बरं पुढे काय दिले बघा आता. बघा सी ही बी ची आत्या आहे बघा. सी ही काय म्हटलंय, बी ची आत्या आहे. बरं आता ही आत्या कोण असते बघा, तर आपल्या वडिलांची बहीण असते. बरोबर आहे का? बघा म्हणजे बघा हे जर वडील असतील तर याची बहीण आपली आत्या असेल. म्हणजे बघा लक्षात घ्या, बी हा कुठे येऊ शकतो बघा, तर इथे येऊ शकतो बघा. काय दिले, सी ही बी ची आत्या आहे. बरं आणखी एक लक्षात घ्या, सी ला आणखी एखादा भाऊ पण असू शकतो आणि त्याचा पण मुलगा कोण असू शकतो, बी असू शकतो. म्हणजे बघा कधी पण लक्षात घ्या, शक्यता हे मांडून ठेवायच्या. ठीक आहे बघा. म्हणजे बघा काय दिले बघा सी ही कोणाची, बी ची आत्या आहे बघा. बघा एचा जो पती आहे त्याची बहीण कोण आहे, सी आहे. म्हणजे बघा बी जो आहे तो एचा पण मुलगा किंवा मुलगी असू शकते. आणि बी हा बघा सीच्या दुसऱ्या भावाचा किंवा बहिणीचा पण मुलगा, दुसऱ्या भावाचा पण मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते. बघा काय दिले बघा आता. हा सी ही बी ची आत्या आहे बघा. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे बघा. डी हा सी चा एकुलता एक, बघा सी ला एकच भाऊ आहे कोण, डी. तो इथं असेल. याचा अर्थ मग इकडे जे आपण मांडणी केली ना ते काय ते चुकते. मग सी ला का दुसरा भाऊ नाही, मग ते पुसून टाकायचं. ठीक आहे बघा. सी ला डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. तर ए ही डी ची कोण, बघा कोण म्हटलंय, ए ही डी ची कोण. बरं आता नातं सांगताना कसं असतं बघा लक्षात घ्या. बघा कुणाचे कुणाशी, किंवा बघा ए हा बी चा किंवा ए ही बी ची. तर बघा नेहमी लक्षात ठेवायचं या ठिकाणी जिथं चे बघा कुणाचे कुणाशी असेल ना तर तिथं चेचं नातं सांगायचं. चेचं तुम्हाला जेंडर माहित असणं गरजेचं आहे. बघा इथं हा आणि चा मध्ये हाच नातं सांगायचं. ही आणि ची मध्ये हिचं नातं सांगायचं. इथं काय म्हटले, ए ही डी ची कोण आहे. म्हणजे तुम्हाला इथं बघा ही कुणाला दिलाय, ए ला दिलाय. तर मग तुम्हाला ह्याचं नातं सांगायचं, कुणाला, एच. काय असेल बघा, ए हा डी चा कोण आहे तर बघा डी ची पत्नी आहे. म्हणजे उत्तर काय निघेल बघा इथं पत्नी. ऑप्शन नंबर 3 पत्नी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. 6 माणसे अ ब क ड ए आणि फ हे एका रांगेत उभे आहेत. ठीक आहे बघा. आता रांग दाखवा इथं. चला आणि 6 माणसं 1 2 3 4 5 6. बघा आता मी अशी रेष का मारली, कारण की बघा शक्यता 2 निघतात ह्याच्यामध्ये, कधी पण लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा या साईडनी पण मांडणी असू शकते, या साईडनी पण मांडणी असू शकते. ठीक आहे बघा, 2 प्रकारच्या शक्यता निघतात, त्यामुळे अशी मांडणी करून घ्यायची. चला परत पुढे काय दिले बघा. आता क आणि ड हे जवळ जवळ असून ईच्या बाजूला आहेत. बघा आता काय दिले बघा, ईच्या बाजूला म्हणजेच काय बघा, ई हा मध्ये असेल
आणि परत क आणि ड, क आणि ड काय असेल बघा त्याच्या बाजूला असतील, ठीक आहे, ई ह्या मध्ये असेल. पण लक्षात घ्या याच्यामध्ये क या साईडला पण असू शकतो आणि ड या साईडला पण असू शकतो. त्यामुळे फक्त फिक्स जागा कोणाची ई ची, म्हणून मी ई ला काय केलं, चौकोन काढून घेतला. ठीक आहे, चला पुढे पुढे काय दिले बघा, ब हा अ च्या जवळ उभा आहे. बघा ब हा अ च्या म्हणजे अ आणि ब जवळ आहेत एकमेकांच्या. बरं आता एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये ब अ आणि ब आहे ना, तर ब आणि अ पण असू शकतं. ठीक आहे, उलट पण असू शकतं. ठीक आहे बघा, चला परत पुढे काय दिले बघा, तर बघा अ हा फ पासून चौथा आहे, तर सगळ्यात टोकाला कोण आहे बघा. आता ह्या पूर्ण प्रश्नामध्ये तुम्हाला उजवी बाजू डावी बाजू असा कुठं उल्लेख केलेला आहे का त्यांनी, नाही. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे इथं उजवं डावं काही संबंधित नाही. म्हणजे आपण मांडणी अशी करा किंवा अशी करा काही फरक पडत नाही. ठीक आहे बघा, फक्त शेजारी त्यांनी उल्लेख केलेला आहे इथं. मग काय निघेल बघा, चला अ हा फ पासून चौथा आहे. बघा फ पासून 14 म्हणजे काय बघा, समजा इथं इथं जर आपण समजा फ पकडला, तर फ पासून अ हा किती वेळा चौथा आहे, 1 2 3 आणि 4. इथं बघा काय निघेल बघा, कोण हा फ हा अ दिलाय, 1 2 3 4 इथं आला अ. ठीक आहे बघा, दुसरी कंडिशन काय असेल बघा, फ इथं पण असू शकतो आणि फ पासून 1 2 3 4 नंबरला अ पण असू शकतो. तुम्ही म्हणता सर उलट पण असेल, इकडे फ असेल. हा इथं बघा, तुम्ही इकडे फ मांडला आणि इकडे अ मांडला तरी काही फरक पडत नाही. एकूण एकच मांडणी झाली, त्यांनी उजवं डावं हा असा उल्लेखच केलेला नाही कुठं. ठीक आहे, त्यामुळे बघा आता अ हा फ पासून चौथा आहे बघा, परत अ हा फ पासून चौथा आहे, 1 2 3 4 दोन शक्यता मांडल्या आपण इथं. चला पुढे काय दिले बघा, आता चला हा बघा क ई ड हे तिघ जण एकामेकांच्या शेजारी पाहिजे, मग कुठं बसतील बघा, लक्षात घ्या. बघा क ई ड, बघा बरोबर आहे का बघा, इथं बघा इथं क किंवा बघा क किंवा ड इकडं असेल, इकडे पण क किंवा ड असेल आणि दोघांच्या मध्ये कोण आहे बघा, ई आहे. इथं कोण आहे तर ई आहे. येते लक्षामध्ये, मी असं काय मांडलं कारण क आणि ड ची जागा फिक्स नाही. ई हा क आणि ड च्या मध्ये आहे, पण क हा अ च्या शेजारी आहे का, ड ड हा अ च्या शेजारी आहे ते फिक्स माहित नाही आपल्याला. ठीक आहे, पण हा चला हे जागा फिक्स झाल्या. राहिला कोणाचा बघा, ब हा अ च्या शेजारी आहे. बघा इथं बरोबर कोण झाला, ब झाला. ब हा अ च्या शेजारी आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण बघितलं बघा, तर ब आपल्याला दाखवायचं कोणाच्या, अ च्या शेजारी. इथं जर समजा आपण ब मांडला, बघा इथं जर ब मांडला आपण, तर क ई ड एकमेकांच्या शेजारी दाखवायचे. मग इथं क ई ड म्हणजे 3 जागा रिकाम पाहिजे. 3 जागा रिकाम आहेत का तुम्हाला याच्यामध्ये, नाही. त्याच्यामुळे मग ही लाईन काय होते, चुकते. म्हणजे बरोबर आपली ही लाईन दिसते. ठीक आहे, हे बरोबर उत्तर आहे आपलं. बघा प्रश्न काय दिले, तर सगळ्यात टोकाला कोण आहे, टोकाला कोण आहे बघा, इकडे फ आहे आणि इकडे ब आहे. म्हणजे फ आणि ब, ब आणि फ, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पझल चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, कूट प्रश्न म्हणतो आपण त्याला. काय दिले बघा याच्यामध्ये, प्रश्न क्रमांक 5 ते 8 साठी पुढील उतारा वाचून उत्तरे द्या. एका शाळेतील 5 विद्यार्थ्यांचा मराठी, इंग्रजी, गणित व हिंदी या विषयांचा निकाल आला असून ए, बी व डी गणित व इंग्रजीत उत्तीर्ण आहेत. बरं आता बघा ह्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, सगळीकडे तुम्हाला बघा कसं असतं पझलमध्ये, तुम्हाला काय बघावं लागतं की किती संज्ञा आहेत. संज्ञा म्हणजे काय लक्षात घ्या. आता बघा ह्याच्यामध्ये एकूण किती तुम्हाला काय दिलेत, विषय दिलेत, किती 4 विषय. मराठी, इंग्रजी, गणित आणि हिंदी म्हणजे विषय ही एक संज्ञा झाली. ठीक आहे बघा, आता दुसरी संज्ञा काय दिली बघा त्यांनी तुम्हाला, ए बी काय ए बी सी डी म्हणजे बघा 4 विषय आणि बरोबर व्यक्ती किती दिलेत बघा, ए बी सी डी ई हे काय 4-5 व्यक्ती दिलेत. बरोबर आहे का, म्हणजे 5 विद्यार्थी आणि 4 विषय दिलेत. बरोबर आहे का, म्हणजे संज्ञा झाल्या 2च, विद्यार्थी आणि विषय. तुम्हाला तिसरी संज्ञा म्हणजे तिसरी संज्ञा दिलेली का नाही. 2 जर संज्ञा असतील ना, तर तो त्या टाईपचे प्रश्न बघा आपण एक बरोबर आणि फुलीच्या ह्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो, जर 2च संज्ञा असतील तर. ठीक आहे, बघा आता काय दिले बघा याच्यामध्ये. चला काय काय दिले, मराठी, इंग्रजी, गणित आणि हिंदी. बघा मराठी किंवा इकडे काय दिले, हा 5 विद्यार्थी कोण कोण दिलेत बघा, ए बी सी डी आणि ई. इकडे लिहा परत मराठी, इंग्रजी, इंग्रजी, परत काय दिले, गणित आणि हिंदी, गणित आणि हिंदी. या अशा प्रकारची मांडणी करायची कधी जर 2 संज्ञा असतील तर. ठीक आहे बघा, चला इथं आता रेषा मारून द्या. ठीक आहे, चला आता माहिती वाचा. बघा काय दिले, ए बी व डी गणित व इंग्रजीत उत्तीर्ण आहेत. बघा ए बी आणि डी. चला ए कशामध्ये उत्तीर्ण आहे, गणित आणि इंग्रजीमध्ये. बघा गणितामध्ये उत्तीर्ण आहे, इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आहे. परत बी सुद्धा बघा गणितामध्ये उत्तीर्ण आहे, इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आहे. परत डी बघा, डी पण बघा गणितामध्ये उत्तीर्ण आहे, इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आहे. ठीक आहे, चला हे झालं. चला खालच्या वाचा काय दिले बघा, बीई व सी हे इंग्रजी व मराठीमध्ये उत्तीर्ण आहेत. बघा बीई सी, बघा बी कशामध्ये दिला त्यांनी, इंग्रजी आणि मराठी. इंग्रजीमध्ये घेतलाय आपण, मराठीमध्ये घ्या. परत बघा ई, ई हा
परत इंग्रजी आणि मराठी बघा, इंग्रजीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे. आणि परत सी काय दिले, इंग्रजी आणि मराठीमध्ये. चला परत पुढे काय दिले बघा, आता हे झालं. बघा डी, सी व ई हे हिंदी व मराठीमध्ये उत्तीर्ण आहेत. कोण बघा, थोडक्यात काय, सी, डी आणि ई वळीने घ्या बघा. सी, डी, ई कशामध्ये दिलेत, हिंदी आणि मराठीमध्ये. बघा मग आता मराठी इथं आहे, मग मराठीमध्ये सी आहे, डी आहे, ई आहे. ठीक आहे बघा. परत मराठी नंतर कुठला विषय दिलाय त्यांनी, हिंदी. हिंदीमध्ये बघा परत सी, डी, ई बघा, सी आहे हिंदीमध्ये, डी आहे हिंदीमध्ये आणि ई पण आहे हिंदीमध्ये. ठीक आहे. चला परत पुढे काय दिले बघा, ते पण झालं बघा. ए, डी व ई हे इंग्रजी व हिंदीमध्ये उत्तीर्ण आहेत. बघा ए, डी, ई. ए कशामध्ये दिलाय बघा, इंग्रजी आणि हिंदी. बघा इंग्रजीमध्ये आहे, हिंदीमध्ये लिहा. परत डी बघा, डी हा इंग्रजीमध्ये आहे, हिंदीमध्ये पण आहे. आणि परत ई बघा, ई हा इंग्रजीमध्ये आहे आणि हिंदीमध्ये पण आहे. ठीक आहे बघा. झालं, म्हणजे एवढीच माहिती बरोबर आहे आपली. चला आता पुढे काय दिले बघा, खालीलपैकी कोण इंग्रजीत उत्तीर्ण आहे. बघा इंग्रजीमध्ये कोण कोण उत्तीर्ण दिसते बघा तुम्हाला. बघा सगळी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आहेत. बघा काय निघेल उत्तर, मग आपला ऑप्शन नंबर 4 सर्वजण. ठीक आहे. चला परत 6 नंबरचा प्रश्न बघा, गणितात उत्तीर्ण विद्यार्थी गट. बघा गणितात कोण कोण आहे, ए, बी आणि डी. गणितामध्ये ए, बी, डी, ए, बी, डी म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला परत 7 नंबरचा प्रश्न बघा, मराठी उत्तीर्ण परंतु हिंदीत अनुत्तीर्ण कोण. बघा मराठीत उत्तीर्ण आहे पण हिंदीमध्ये, परंतु हिंदीत अनुत्तीर्ण कोण. बघा आता बघा हे अनुत्तीर्ण आहेत. बघा हा अनुत्तीर्ण, इकडे अनुत्तीर्ण जागा करून ठेवा. हा काय दिले बघा, मराठीमध्ये उत्तीर्ण आहे. बघा मराठीमध्ये काय दिले, मराठीत उत्तीर्ण आहे पण हिंदीमध्ये अनुत्तीर्ण. म्हणजे बघा मराठीत उत्तीर्ण, हिंदीमध्ये अनुत्तीर्ण. बघा बी दिसतोय, बरोबर आहे का. बघा मराठीत उत्तीर्ण आहे आणि हिंदीमध्ये अनुत्तीर्ण आहे, म्हणजे नापास आहे. ठीक आहे. मग असा एकच व्यक्ती आहे कोण, बी. बघा म्हणजे ऑप्शन नंबर काय निघेल, 2 निघेल. त्याच्या खाली बघा सी व ई हे दोघेही कोणत्या विषयात अनुत्तीर्ण आहेत. बघा सी आणि ई, सी आणि ई हे दोघ जण बघा, दोघंही बघा गणितामध्ये अनुत्तीर्ण आहेत. बरोबर आहे, गणितामध्ये सी आणि ई म्हणजे गणित म्हणजे काय निघेल, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत तुम्हाला कशावरती प्रश्न दिलाय बघा, तर पझल चॅप्टरवरचा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा, प्रश्न क्रमांक 9 ते 11 साठी पुढील उतारा वाचन उत्तरे द्या. सतलज, बियास, कृष्णा, कावेरी व सावित्री या युद्ध नौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा, निळा, पांढरा, काळा व तांबडा यामधून निवडलेले आहेत. सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही. बरं आता बघा ह्या प्रश्नात काय कळलं आपल्याला, मी काय सांगितले, पझल चॅप्टर सॉल्व्ह करताना तुम्हाला साधने किती दिले तेवढं चेक करा. इथं पण साधने किती आहेत बघा, तर 2 साधने आहेत. कुठल्या कुठल्या, या काय तुमच्या चार किती, ह्या काय युद्ध नौका, सतलज, बियास, कृष्णा, कावेरी आणि सावित्री ह्या झाल्या युद्ध नौका. आणि दुसरं काय त्यांचे कलर दिलेत. ठीक आहे. म्हणजे कलर आणि युद्ध नौका असे 2 साधने आहेत. ठीक आहे. मग इथं मग मांडणी करून घ्या. बघा सतलज, बियास, बघा सतलज, इथं बियास. बघा परीक्षेत तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहायचं. ठीक आहे. बघा आता मला काही क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवायचं म्हणून मी पूर्ण लिहिणार आहे. कृष्णा, कावेरी आणि परत काय, सावित्री. चला परत इकडे काय दिलंय, रंग कुठला, हिरवा, निळा, पांढरा. बघा हिरवा, निळा, पांढरा, काळा आणि तांबडा. काळा आणि तांबडा. ठीक आहे. रेषा मारून घ्या. ठीक आहे. चला आता प्रश्न वाचा, काय दिले बघा. हा काळा व तांबडा. हा सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही. बघा सतलजचा, बरं आता ह्याच्यामध्ये काय दिले बघा, युद्ध नौकांना स्वतंत्र रंग असून प्रत्येक युद्ध नौकेला वेगवेगळा रंग आहे. ठीक आहे. बघा सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही. सतलजचा रंग काय म्हटलं, हिरवा पण नाही आणि निळा पण नाही. बघा हिरवा पण नाही आणि निळा पण नाही. हिरवा आणि निळा नाही. चला परत पुढे काय दिले बघा, बियासचा रंग पांढरा आहे. बघा बियासचा रंग काय दिलाय त्यांनी, पांढरा. पांढरा म्हणजे इथं बरोबर करा. बघा आता लक्षात घ्या, पांढरा रंग आता दुसऱ्या कोणाला जाणार नाही. बरोबर आहे का. म्हणजे बघा, आणि बियासचा रंग पांढरा असल्यामुळे हे इथं सगळीकडे फुली मारून टाका, आडव्या लाईन मध्ये आणि उभ्या लाईन मध्ये. बरोबर आहे का. इथं आणि इकडे सगळीकडे आता फुली येतील. ठीक आहे. बघा चला परत आता पुढे काय दिले बघा, सावित्री हिचा रंग काळा किंवा पांढरा आहे. बघा सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे. सावित्री कुठे इथे, तिचा रंग काय दिले बघा, पांढरा किंवा काळा. बरोबर आहे का. पांढरा तर येणार नाही, ऑलरेडी फुले आली, मग काय निघेल, काळा निघेल.
सावित्रीचा रंग कुठला आला मग पांढरा किंवा काळा मध्ये काळा निघेल. ठीक आहे. चला कारण पांढरा रंग ऑलरेडी कोणाला गेलेला आहे बघा BS ला गेलेला आहे. इथे चला सगळ्या आडव्या लाईन मध्ये रेषा मारा फुल्या आणि वरच्या पण लाईन मध्ये सगळीकडे फुले मारून टाका. चला झालं. ठीक आहे. बरं आता पुढे काय दिले बघा बघा कावेरी हिचा रंग हिरवा किंवा काळा नाही. बघा कावेरी हिचा रंग हिरवा किंवा काळा नाही. बघा कावेरी कुठे इथे कावेरीचा रंग हिरवा नाही. ठीक आहे. कावेरीचा रंग हिरवा पण नाही आणि परत पुढे काय दिले काळा नाही आणि परत काळा तर नाही. इथं काळ्याला आपण ऑलरेडी फुली मारलेली. चला आता सॉल्व्ह करा. काय निघेल बघा बघा 4 फुल्या कंटिन्यू दिसतात. बरोबर आहे का म्हणजे इथं बरोबरची बरोबर निघेल. चला बरोबर इथं आले की मग इथं उभ्या लाईन मध्ये सगळीकडे फुल्या मारून टाका. बघा ह्या लाईन मध्ये जर चेक केला आपण तर बघा इथं फक्त जागा रिकामी इथं बरोबर करून टाका. चला उभ्या लाईन मध्ये सगळीकडे फुल्या मारून टाका आणि इथं पण बघा 4 फुल्या आहेत एक जागा शिल्लक आहे इथं बरोबर करून टाका. झालं पझल सॉल्व्ह झाले आपले. काय दिसतंय बघा तुम्हाला सतलजचा रंग कोणता. बघा सतलजचा रंग कोणता आहे तर बाबा तांबडा रंग आहे. ऑप्शन नंबर बघा सतलजचा रंग तांबडा. तांबडा म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. बरं आता एक लक्षात घ्या ऑप्शन जर एखाद्या बुक मध्ये जर तुम्ही चेक करत असताना तर नीट पर्याय चेक करा कारण पर्याय एका ठिकाणी त्यांनी चुकीचे दिलेले. ठीक आहे. कारण कसं होईल की तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवायचं तुम्ही म्हणताल इथं सर तुमचं उत्तर हे आले आणि पुस्तकामध्ये उत्तर दिले पुस्तकामधले पर्याय बऱ्याच ठिकाणी चुकलेले आहेत. ठीक आहे. चला 10 नंबरचा प्रश्न बघा कृष्णा हिचा रंग कोणता. बघा कृष्णाचा रंग कुठला आला बघा हिरवा. मग हिरवा म्हणजे कुठला आला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला परत काय दिले बघा कावेरी हिचा रंग कोणता. बघा कावेरीचा रंग कुठला आला बघा तर निळा. निळा म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे. ठीक आहे. बघा आता वडील आणि मुलगा दाखवायचं बघा वडील आणि हा झाला मुलगा. ठीक आहे. बघा वडील आणि मुलगा. बरं आता इथं काय दाखवा आले आजचे वय. आजचे वय किती दिले बघा त्यांनी आपल्याला 7:2. आता बघा हे जे असतं ना ते गुणोत्तर असतं. ठीक आहे. बघा मग थोडक्यात काय हे 7x लिहायचं आणि इकडे 2x लिहायचं. गुणोत्तराचा अर्थ काय असतो बघा मोठ्यातली बघा एखादी समजा 100 आणि 200 या दोन संख्या. ठीक आहे. ह्याचं गुणोत्तर काय निघेल बघा या 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होऊन जातील. 1:2. ठीक आहे. मग ती संख्या किती असेल 1000 2000 असेल 1,00,000 2,00,000 असेल पण त्याचं थोडक्यात एकमेकांचे असणार गुणोत्तर. ठीक आहे. बघा किती आहे 7:2 आहे. ठीक आहे. एक्सच्या जागेला काय असतं मग याचा दोन्ही संख्येला समान संख्येने गुणले की बरोबर त्या संख्या निघून जातात. चला परत पुढे काय दिले बघा 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. बघा आता लक्षात काय ठेवायचं बघा सुरुवातीला आपण एक गुणोत्तर मांडलेले आहे बरोबर आहे का. आधी ह्याला इक्वेशन मध्ये मांडायचं कसं लक्षात घ्या 5 वर्षांपूर्वी बघा 5 वर्षापूर्वी. आता लक्षात घ्या मला सांगा जर वडिलांचं आजचं वय जर 7 वर्ष आहे 7x वय बरोबर आहे का. 5 वर्षांपूर्वीचं वय किती असेल बघा तर ह्याच्यामध्ये ह्या वयामध्ये आजच्या वयामध्ये 5 वर्ष वय कमी असेल बरोबर आहे का. म्हणजे इथं काय निघेल बघा 7x - 5 निघेल आणि सेम मुलाचं पण तेच आहे. मुलाचं आजचं वय 2x आहे. 5 वर्षांपूर्वीचं वय किती असेल त्या आजच्या वयापेक्षा 5 वर्ष वय कमी असेल म्हणजेच काय बघा 2x - 5 निघेल. ठीक आहे. बघा आता ह्याला धरून आपण 5 वर्षांपूर्वीचं वय काढलं पण पुढे काय दिले बघा त्यांनी तर बघा 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. म्हणजे आता ही जी काय संख्या लिहिली आपण इथं ह्यांचं एकमेकांची गुणोत्तर किती आहे बघा तर 6:1 आहे. 6:1 म्हणजे ह्याच्या ही संख्या जी आहे 7x - 5 ही 6 पट आहे कुठल्या ह्या संख्येचं. ठीक आहे. बघा चला हे मांडलं आपण इथं. आता काय करायचं बघा काय नाही तिरकस गुणाकार ह्यानी ह्याला गुणायचं आणि ह्यानी ह्याला गुणायचं. ठीक आहे. बघा काय निघेल बघा मग आता इथं चला 1ने ह्याला गुणा बघा 1ने ह्याला गुणला आपण काय निघेल 7x - 5. ठीक आहे. आणि मध्ये बरोबरचं चिन्ह देऊन टाका. त्या दोन्ही संख्या आपण समान पातळीवर करतो म्हणून आपण तिरकस गुणाकार करतो बघा 6ने ह्याला गुणायचे आता बघा 6ने 2x - 5 ला गुणायचे. मग काय निघेल बघा आता चला बघा 1ने जर ह्या संख्येला गुणा संख्या आहेच राहणार आहे 7x - 5 बरोबर. बघा आता 6ने बघा आता 6ने ह्या आतल्या संख्येला गुणायचे. आता 6ने ह्या 2x ला आधी गुणलं काय निघेल बघा 6 दुने 12x 12x आलं बरोबर आहे का. कारण कसं असतं बघा ब्रॅकेट आणि या संख्येमध्ये तसं बघितलं तर गुणाकारात चिन्ह असतं जे आपण लिहित नाही बघा 6 आणि ब्रॅकेट म्हणजेच काय 6 गुणिले असतं लक्षात घ्या आणि हे पूर्ण ब्रॅकेट. ठीक आहे. बघा चला आता 6ने 2 ला गुणलं 6 दुने 12x झालं वजा चिन्ह आहे असं लिहून टाका आणि परत 6 पंचे 30 30 ला 30 लिहून टाकायचं. ठीक आहे. बघा चला आता काय होईल बघा बघा आता x जो आहे ना बघा आता 12x आहे 12x आहे ना बघा 12x आहे इथं आणि हा जो 7x आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे काय होईल बघा इकडे तो अधिक मध्ये बरोबरच्या पुढे गेला की वजा होईल 12x - 7x
आणि हा वजा 30 जो आहे तो बरोबरच्या अलीकडे आणा. बरोबरच्या अलीकडे आला काय प्लस होईल, तो अधिक होईल, म्हणजे इथं अधिक 30 होईल आणि हे वजा 5 आहे असं. चला मग काय निघतंय बघा आता इथं. बघा 12x मधनं 7x गेलं, खाली किती राहिलं? 7 आणि 5 12 म्हणजे 5x राहिलं आणि 30 मधनं 5 गेलं राहिलं 25. बरोबर आहे का? बघा आता मला सांगा 5x बरोबर 25 बघा. 5x बरोबर जर 25 असेल तर x ची व्हॅल्यू काय असेल बघा. हे आपण इथं मांडल्या. x ची व्हॅल्यू काय असेल बघा. हे 5 जे आहे ते बरोबर त्या पलीकडे जाईल. म्हणजे 25 छेद होईल. कारण कसं असतं बघा 5x म्हणजे काय असतं 5 गुणिले x दोघांमध्ये गुणाकारात चिन्ह असतं. ठीक आहे बघा. चला काय निघेल बघा आता इथं मग 5 1 5 5 5 25 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली बघा तर 5 आली. आता आपल्याला विचारलंय काय त्यांनी तर त्याचे आजचे वय किती दोघांचं आजचं वय किती आहे? आजचं वय कुठलं आहे बघा तर 7x आहे. वडिलांचं वय किती आलं बघा 7 गुणिले 5 7 5 35 आणि मुलाचं वय किती असेल 2 गुणिले 5 म्हणजे 2 पंचे 10 म्हणजे 35 आणि 10 वय असेल म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत वयवारीवरचा प्रश्न काय दिले बघा. राजू सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. बघा बघा राजू प्लस सुनील आणि प्लस कोण आहे अरुण यांच्या वयाची बेरीज किती आहे बघा तर 77 वर्ष. तेव्हा आता लक्षात घ्या 3 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती बघा. आता 3 वर्षांपूर्वीचं त्यांचं तिघांचं म्हणून वय किती विचारले मला सांगा. 3 वर्षांपूर्वी प्रत्येकाचं वय हे 3 वर्षांनी कमी असणार आहे. बरोबर आहे का नाही? मग तिघा जणांच्या जर वयातनं बघितलं आपण तर 3 त्रिक 9 वर्ष वय कमी होऊन जाईल. बरोबर आहे का? म्हणजे ह्याचं 3 वर्षांनी वय कमी होईल, ह्याचं 3 वर्षांनी कमी होईल आणि ह्याचं पण 3 वर्षांनी कमी होईल. म्हणजे असं एकूण 9 वर्ष कमी होईल. कशामधनं 77 मधनं. 77 मधून जर आपण 9 वजा केलं तर काय निघेल बघा. 17 9 गेले 9 8 17 आणि इकडे किती आलं 6 68 वर्ष वय असेल. बरोबर आहे तिघांचं मिळून किती असेल 68 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? बघा लक्षात घ्या आता इथं शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांची एकूण संख्या म्हटले किती 1040 आहे. आणि त्यांचं गुणोत्तर काय दिलंय बघा त्यांनी 15 विद्यार्थी असेल तर 15 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहे. बरोबर आहे का? म्हणजे बघा इथं जर समजा आपण लिहिलं बघा विद्यार्थी प्लस शिक्षक. विद्यार्थी किती 15 विद्यार्थी म्हणजे गुणोत्तर किती बघा 15x आहे. 15x अधिक x बरोबर. इथे लक्षामध्ये बघा जर एक शिक्षक असेल तर 15 विद्यार्थी म्हणजे आता ह्या गुणोत्तरामध्ये आहेत बघा. म्हणजे किती आलं बघा आता तर 16x झालं. बरोबर आहे का? बघा लक्षात घ्या आता ही एकूण जी बघा विद्यार्थी आणि शिक्षकांची जी एकूण बेरीज आहे ती गुणोत्तरामध्ये 16x झाली. संख्येमध्ये किती आहे बघा तर 1040 आहे. म्हणजे 16x बरोबर किती आहे बघा तर 1040. विचारलं का आपल्याला तर एकूण शिक्षकांची संख्या किती? शिक्षकांची संख्या किती आहे बघा तर x आहे. 16x म्हणजे 1040 तर x म्हणजे किती? थोडक्यात काय 1040 ला 16 ने भाग घालवायचे आपल्याला. बघा काय निघेल बघा मग थोडक्यात तिरकस गुणाकार. हे निहाला गुणायचं आणि हे निहाला गुणायचं. काय निघेल बघा माहिती क्वेश्चन मार्क गुणिले 16x बरोबर x गुणिले 1040 किंवा डायरेक्ट तुम्ही 1040 भागिले 16 केलं तरी पण उत्तर निघून जाते. ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा आता इथे क्वेश्चन मार्क जागायला ठेवा आणि ह्या 16 बरोबरच्या पलीकडे टाका x गुणिले 1040 छेद 16 बरोबरच्या पुढे गेला काय होईल बघा छेदाला जाईल 16x आणि आता काय होईल बघा ह्या x ला हा x कॅन्सल होऊन जाईल आणि आता भाग घालवा. बरं आता भाग घालवताना कसं भाग घालवायचं बघा लक्षात घ्या. सगळ्यात लहान संख्या बघा आता लक्षात घ्या. चला 2 ने पण भाग घालू शकता. थोडा मोठी संख्या आपण 4 ने घालू का? बघा शेवटच्या 2 संख्या किती आहेत बघा 40 आहे. इथं किती आहे 16 आहे. मग आपल्याला काय असतं बघा 4 10 40 4 चौक 16. शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. मग आपण 4 ने भाग घालू. मग काय निघेल इकडं 4 चौक 16. इथं काय निघेल बघा 4 2 8 खाली राहिले 2 8 आणि 2 10 2 वर 4 झाले 24 झाले. परत 4 सक्क 24. ठीक आहे ना इकडे शून्याला शून्य लिहा. परत बघा 260 भागिले 4 येते. बरोबर आहे का? 260 भागिले 4 मग काय निघेल बघा आता इथं चला 4 1 4 4 सख्ख 24 24 आणि 2 झाले 26 बरं 2 वर 0 झाले 20 बघा 4 पंचे 20 म्हणजेच काय झालं 65 म्हणजे एकूण शिक्षकांची संख्या किती असेल तर बाबा 65 असेल. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे कारण की इथं क्वेश्चन मार्कचं उत्तर आपलं 65 आलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नातेसंबंध नावाचा प्रश्न काय दिले याच्यामध्ये
राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण? बघा आता मांडणी कशी करायची बघा, लक्षात घ्या. राधिका लिहायचं. राधिका, आता राधिका कोण आहे तर स्त्री आहे म्हणून तिला त्रिकोण करा. राधिकाच्या बहिणीचा, बहीण दाखवा. भाऊ बहिणामध्ये आपण मगाशी काय बघितले, बरोबरचं चिन्ह देतो आपण. बहिणीचा म्हणजे राधिकाची बहीण झाली इथं. तर राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा, बहिणीचा बघा, बहिणीचा नवरा म्हणजे काय प्लसचं साईन द्यायचं आणि इकडे पूर्व हे दाखवा. राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तो मुलगा हा राणीच्या बहिणीचा पण मुलगा असतो. ठीक आहे बघा. बरं, राणीच्या बहिणीच्या बघा, राधिका, राधिकाची बहीण, राधिकाची बहीण, बहिणीचा नवरा. ठीक आहे बा, बहिणीचा नवरा म्हणजे राधिकाचा कोण झाला? हा झाला दाजी. ठीक आहे बघा. बहिणीचा नवरा आणि नवऱ्याचा बघा, राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा. ठीक आहे, हा काय म्हटले बघा, राधिका. बघा मुलगा म्हणजे इथं वाक्य संपले, आपल्याकडे स्टार दाखवा. राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा हा राधिकाचा कोण असतो बघा, तर बहिणीचा मुलगा म्हणजेच कोण असतो? भाचा असतो. भाचा म्हणजेच कोण झाला? ऑप्शन नंबर 3. बघा लक्षात घ्या, लेडीजच्या हा इथं काय असतं? बहिणीचा नवरा, बहिणीचा मुलगा म्हणजे कोण झाला? भाचा झाला. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, कोडिंग डिकोडिंग चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा. जर डोनेशन हा शब्द, चला FRPDTION असा लिहिला तर रिलेशन हा शब्द कसा लिहाल? आता लक्षात घ्या, मला एक सांगा, डीच्या बघा इथे लिहा डोनेशन, डोनेशन आणि इकडे खाली काय लिहिलंय? FRPDTION. ठीक आहे, विचारलं काय? रिलेशन, रिलेशन. हा, आता लक्षात घ्या, डीच्या पुढे एफ बघा, ABCD, E आणि F दोन घर पुढे गेले की F आले. चला परत O पासून R बघा, OPQR बघा, 3 घर पुढे गेले की R आले. परत N पासून P बघा, NOP दोन घर पुढे गेले की P आले. परत A पासून D बघा, ABCD 3 घर पुढे गेले की D आले. म्हणजे काय बघा, एक अल्फाबेट 2 ने पळते, पुढे एक अल्फाबेट 3 ने, परत 2 ने, परत 3 ने आणि शेवटी जे TION सेम आहे असं लिहिले. ठीक आहे बघा, म्हणजे इथं काय निघेल बघा, आरच्या पुढे 2 घर जावा, OPQR, S आणि T इथं T निघेल. चला ईच्या पुढे 3 घर जावा, EFGH इथं काय निघेल बघा, H निघेल. बघा Lच्या पुढे 2 घर जावा, LMN इथं 2 N निघेल आणि परत A च्या पुढे 3 घर जावा, ABCD इथं D निघेल आणि पुढे आहे असं TION. बघा THND कुठं कुठं दिसतंय बघा, THND बघा इथे दिसतंय आणि TION. बघा THND TION म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल? बघा टांग्याला काय जुंपतो आपण? घोडा जुंपतो, बरोबर आहे काय? पण घोड्याला काय म्हटले बघा इथं, घोड्याला त्यांनी वाघ म्हटले, बरोबर आहे का? टांग्याला घोडा जुंपला जातो पण घोड्याला वाघ म्हटले, म्हणजे इथं उत्तर काय निघेल? ऑप्शन नंबर पहिला, वाघ. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत सेम प्रश्न बघा, काय दिले बघा, जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफुल म्हटले तर फुलांचा राजा कोण? फुलांचा राजा कोण असतो? गुलाब, बरोबर आहे का नाही? आणि गुलाबाला काय म्हटले बघा, गुलाबाला रानफुल म्हटले त्यांनी, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर पहिला, रानफुल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा, अ पेक्षा ब 20 वर्षाने लहान आहे. ठीक आहे बघा, दोन व्यक्ती तिथं अ आणि ब लिहा, इथं अ आणि इथं ब लिहिला आपण. ठीक आहे, आता बघा कसं असतं, काय दिले बघा, पेक्षा हा शब्द कोणाला वापरलाय बघा त्यांनी? पेक्षा, अ ला. अ पेक्षा ब म्हणजे अ ची व्हॅल्यू आपण बघा, अ चं वय पकडलं आपण x आणि ब किती आहे बघा, तर अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. ब किती आहे बघा, तर ह्या ह्या अ पेक्षा बघा 20 वर्षांनी लहान आहे, म्हणजे x पेक्षा 20 वर्षांनी लहान, x वजा 20. दोघा बघा, आता दोघांच्या वयांची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चे वय किती? बघा इथं आपण इक्वेशन मांडू शकतो. कसं? दोघांचं वय किती आहे बघा, अ चं वय झालं किती? x आणि ब चं वय किती आहे बघा, x वजा 20 आणि या दोघांच्या वयाची बेरीज करायची आपल्याला. अ चं वय झालं x, ब चं वय झालं x वजा 20. या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे बघा, तर 30 वर्ष. ठीक आहे बघा, आणि लक्षात घ्या
जर प्लस म्हणजे बेरीज आणि वजाबाकी असेल ना तर ब्रॅकेट दिलं काय नाही दिलं काय काही फरक पडत नाही असं राहतं सगळं. ठीक आहे बघा. आता मला सांगा इथं काय निघेल बघा मग थोडक्यात x अधिक x वजा 20 हे आहे असं असतं. ठीक आहे बघा. चला काय निघेल बघा मग x आणि 1 झाले 2x. 2x वजा 20 बरोबर 30. आता बघा हे वजा 20 जे आहे ना ते बरोबरच्या पुढे गेले काय होईल बघा अधिक 20 होईल. म्हणजे काय होईल बघा इकडं 2x बरोबर हे वजा 20 बरोबरच्या पलीकडे टाका 30 अधिक 20 बरोबर किती झाले बघा इकडे 50. 30 आणि 20 50. ठीक आहे बघा. चला आता x जाग्याला ठेवा. x आपण जाग्याला ठेवला आणि 2 बरोबरच्या पलीकडे टाकला. मग काय होईल बघा 50 भागिले 2. काय निघेल बघा इकडं बे के बे आणि इकडे बे 25 दोन्ही 50 म्हणजे 25 उत्तर येते. x ची व्हॅल्यू झाली 25. आपल्याला विचारले काय तर अ चे वय किती? अ चे वय किती आहे बघा x आहे. x म्हणजे किती झाले 25. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. आणि ब चं विचारलं असं तर मग 25 वजा 20 5 वर्ष. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे बघा. काय दिले बघा सांकेतिक म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण कोड. ठीक आहे बघा. 748 ही संख्या सांकेतिक भाषेत 847 असे लिहितात तर 235 कसं बघा. आता 748 ला काय लिहिले बघा त्यांनी 847 म्हणजे थोडक्यात काय पहिला नंबर शेवटला टाकलाय आणि शेवटचा नंबर पहिल्यांदा घेतलाय बाकीचं आहे असं ठेवलंय. बरोबर आहे का हे असं केले त्यांनी. बघा मग इकडे 235 जर लिहिला आपण 235 तर काय होईल बघा हा 5 सुरुवातीला येईल हा 2 शेवटाला जाईल आणि 3 आहे असा इथं. होय का. मग काय निघेल बघा मग 5 3 2 5 3 2 कुठे बघा इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये 532. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये बघा इथे जर बघितलं आपण बघा काय निघते बघा तुम्हाला 5 हा बघा 25 हा 5 चा वर्ग आहे. परत 49 हा 7 चा वर्ग आहे. ठीक आहे बघा. परत 216 हा 6 चा घन आहे. ठीक आहे बघा. चला परत मग याचा अर्थ काय वर्ग घन घ्यायचंय बघा. म्हणजे बघा इथं 8 हा जर बघितला आपण तर तो 2 चा घन आहे. 1 हा 1 चा वर्ग आहे बघा. 1 चा वर्ग 2 चा घन परत 3 चा वर्ग म्हणजे इथं बघा प्रश्नचिन्ह जागायला काय येईल बघा इथं 4 चा काय निघेल बघा तर 4 चा घन निघेल. बरोबर आहे का. वर्ग घन वर्ग घन वर्ग घन वर्ग म्हणजे 1 2 3 4 5 6 7 मग 4 चा घन येते. 4 चा घन किती असतो 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजे इथं बघा 64 उत्तर येईल म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काळ कामवरचा प्रश्न आहे बघा. टाइम अँड वर्क काय दिले बघा. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. बघा वडील आणि मुलगा. बघा वडील प्लस मुलगा हे काय म्हटले बघा एक काम किती दिवसात करतात तर बाबा 20 दिवसामध्ये करतात दिवस. चला परत पुढे काय दिले वडील एकटे ते काम 30 दिवसात करतात. बघा वडील जर बघितलं आपण एकट्याने वडील एकट्याने किती दिवसात करतात तर 30 दिवसामध्ये करतात. ठीक आहे बघा. हा तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात संपेल. बघा लक्षात घ्या काय करायचं इथं आपण 20 आणि 30 ह्याचा काय करायचा लासावी काढायला. बरं आता 20 आणि 30 काय मोठा नंबर नाही 2 आणि 3 चा थोडक्यात 2 आणि 3 चा लासावी किती असतो 6 असतो. 2 त्रिक 6 3 2 6 बरोबर आहे का. म्हणजे बघा थोडक्यात काय 6च्या पुढे 0 द्या. 20 आणि 30 असल्यामुळे बघा मग काय निघेल ह्या 60 ला काय पकडायचं आपण एकूण काम एकूण काम किती झालं आपलं 60 रुपयाचं काम झालं. आता मला सांगा 60 रुपयाचं काम वडील आणि मुलगा मिळून जर 20 दिवसामध्ये करत असतील तर त्यांना एका दिवसाला किती पेमेंट मिळेल बघा. तर 20 त्रिक 60 3 रुपये दिवसाला मिळतील. 20 दिवसामध्ये 60 रुपयाचं काम होऊन जाईल. बरोबर आहे का. मग हे झालं वेतन. वेतन इथे किती मिळेल बघा तर 20 त्रिक 60 मध्ये 3 रुपये त्यांना दिवसाला मिळतील. आणि बघा आता वडील एकटं ते 30 दिवसामध्ये काम करतात 60 रुपयाचं त्यांना दिवसाला 2 रुपये पेमेंट मिळेल. बरोबर आहे का. 30 दुने 60 झाले 2 रुपये. आता मला सांगा वडिलांना मिळते 2 रुपये. बरोबर आहे का. वडिलांना झाले 2 रुपये आणि वडील आणि मुलगा मिळून 3 रुपये मिळतात. याचा अर्थ काय आहे तर मुलाला 1 रुपये मिळेल. बरोबर आहे का. बघा वडिलांना 2 रुपये मिळतात. बरोबर आहे का 2 रुपये आणि वडील आणि मुलगा मिळून 3 रुपये म्हणजेच काय यांना 2 रुपये तर मुलाला 1 रुपये मिळेल. बरं आता विचारलं काय तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात संपवेल. बघा काम किती रुपयाचं आपलं 60 रुपयाचं काम आहे आणि मुलाला दिवसाला पेमेंट किती मिळतं 1 रुपयाचं. मग 60 किती दिवस लागतील त्याला मग 60 दिवस लागतील. 60 दिवस म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा लसावी मसावी चॅप्टर क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण काय दिले बघा अपूर्णांकाचा मसावी काढायचा आपल्याला. आता लक्षात घ्या अपूर्णांकाचा ज्यावेळेस मसावी काढतो आपण फॉर्म्युला काय असतो बघा लक्षात घ्या त्याचा अपूर्णांकाचा आपल्याला विचारलं काय मसावी. तर याचा फॉर्म्युला काय असतो बघा तर अंशाचा मसावी काढायचा.
लक्षात घ्या, अंशाचा मसावी छेद काय असतं बघा, छेदाचा आता लसावी. आणि तेच जर तुम्हाला लसावी विचारलं असतं तर काय केलं असतं आपण, उलट अंशाचा लसावी म्हणजे विचारलं ना त्या अंशाला घ्यायचं आणि मग खाली वरती लसावी घ्यायचं, खाली मसावी. लसावी विचारला असतं तर आता मसावी विचारल्यामुळं अंशाला मसावी घेतला पण छेदाला लसावी टाकला. ठीक आहे. आता अंशाचा मसावी म्हणजे काय बघा, आता नंबर कुठले कुठले बघायचं, 5/6, 7/12 आणि 5/9 आहे. बरोबर आहे का? मग 5, 7 आणि 5चा काय काढायचा आपल्याला, मसावी काढायचा. बघा 5, 7 आणि 5 बघा 5, 7 आणि 5चा आपल्याला काय करायचं, मसावी. आता मला सांगा 5, 7, 5ला भाग जाणारा मोठ्यातला मोठा अवयव कुठला आहे बघा, तिघांना भाग जाणारा नाही निघत का, कारण की 5 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत. बरोबर आहे का? मग ह्या तिन्ही संख्यांना फक्त 1 ने भाग जाईल. 1 5 5, 1 7 7 आणि 1 5 5 म्हणजे ह्याचा बघा अंशाचा मसावी किती आला, 1 आला. बरोबर आहे का? बघा इथं अंशाचा मसावी 1 आला, 1 लिहून टाका अंशाला. आता छेदाला काय निघेल बघा, छेदाचा लसावी काढायचा आहे. छेदाला कुठले कुठले नंबर आहेत बघा, लक्षात घ्या इथं बघा 6, 12 आणि 9. बघा 6, 12 आणि 9 यांचा काय करायचं आपल्याला बघा, हा झाला मसावी. आता आपल्याला काढायचं लसावी. लसावी काय निघेल, 6, 12, 9चा बघा दोन्ही मध्ये कॉमन काय निघते बघा, लक्षात घ्या. तर बघा 6, 12 आणि 9 त्याच्यामध्ये तिन्ही मध्ये कॉमन 3 निघते. म्हणजे बघा 3 2 6, 3 चोक 12 आणि 3 त्रिक 9. ठीक आहे बघा. चला आता 2 4 3 मध्ये तिन्ही मध्ये कॉमन काय निघते का, नाही निघत. आता काय करायचं, कुठल्या तरी दोन संख्यांमध्ये कॉमन काय निघते बघा. चला 2 आणि 4 मध्ये कॉमन काय निघते बघा, तर 2 निघते. बरोबर आहे का? म्हणजे काय निघेल बघा, 2 ने भाग घालवा, बे 1 बे, बे 2 4, 3 ला काय भाग जात नाही, 3 आयास लिहून टाका. ठीक आहे बघा. आता 1 2 3 मध्ये कॉमन काय निघते का, नाही निघत. म्हणजे त्या संख्या आहे अशा ठेवायच्या आणि मग काय करायचं बघा, ह्याचा आणि परत ह्याचा काय करायचं आपल्याला, गुणाकार करायचा बघा. 3 2 6 गुणिले परत 3 2 6 किती आलं बघा, 6 6 36 आलं. ठीक आहे बघा. मग ह्याचा लसावी किती असेल, 36 छेदाचा. मग उत्तर काय असेल आपलं, 1/36. म्हणजे ऑप्शन नंबर काय ते बघा 4, 1/36. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ट्रिग्नोमेट्री चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका त्रिकोणाच्या बाजू 3 4 5 या प्रमाणात आहेत. त्याच्या लहान दोन बाजूंची बेरीज 21 सेंटीमीटर असल्यास मोठ्या बाजूची लांबी किती सेंटीमीटर असेल. ठीक आहे बघा. आता बघा त्रिकोणाच्या बाजू दिलेत किती, हा त्रिकोण काढला आपण. ठीक आहे, जॉमेट्री चॅप्टरचा क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे बघा. बाजूची जी लांबी आहे ना त्याचं गुणोत्तर दिलंय त्यांनी. 3 4 5 म्हणजेच काय, 3x, एक झाली 4x आणि एक झाली 5x. ठीक आहे बघा. त्यांच्या लहान दोन बाजूंची बेरीज 21 सेंटीमीटर आहे. बघा आता लहान दोन बाजू कुठल्या, 3x आणि 4x. म्हणजे 3x अधिक 4x ह्या दोन लहान बाजूंची बेरीज आधी गुणोत्तरामध्ये काढा. गुणोत्तरामध्ये किती निघेल बघा, 3 आणि 4 झाले 7x. गुणोत्तरामध्ये झाले 7x, तर ती संख्येमध्ये किती दिलंय बघा, तर 21 सेंटीमीटर. म्हणजे 7x म्हणजे किती झाले, 21 सेंटीमीटर. ठीक आहे बघा. आता इथे x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, x बरोबर किती असेल, 7 बरोबरच्या पुढे गेले की 21/7 होईल. म्हणजेच काय बघा, 7 1 7, 7 त्रिक 21 म्हणजेच किती आलं, 3. x ची व्हॅल्यू झाली 3. विचारताना विचारलंय काय त्यांनी आपल्याला, तर बघा मोठ्या बाजूची लांबी किती सेंटीमीटर असेल, मोठी बाजू किती आपली 5x आहे. म्हणजे 5x ची व्हॅल्यू किती बघा, 5x बरोबर किती असेल, 5 गुणिले 3 बरोबर किती झाले, 5 त्रिक 15 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रॉफिट लॉस चॅप्टर टाईपचा क्वेश्चन आहे बघा. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, एक संख्या 45% वाढवली तेव्हा ती 116 होते, तर ती संख्या कोणती. बघा वाढवली म्हणजे काय, थोडक्यात नफा झाला त्याला. बरोबर आहे का? बघा नफा आणि तोटा चॅप्टर मध्ये आपण काय करतो लक्षात घ्या. बघा थोडक्यात इथं खरेदी किंमतल्या खरेदी किंमत प्लस नफा बरोबर किती लिहितो बघा आपण, विक्री किंमत. आता लक्षात घ्या, कधी पण लक्षात घ्या, खरेदी किंमत ही किती पकडतो आपण, 100% पकडतो. किती झाली इकडं, 100% झाली. ठीक आहे बघा. आता एक संख्या 45% वाढवली म्हणजेच काय, याचा अर्थ थोडक्यात नफा झालेला आहे. 100 रुपयाच्या वस्तूमध्ये आपण नफा किती कमवला, 45%. याचा अर्थ तुमची विक्री किंमत जर बघितली तर किती असेल बघा, 100 आणि 45 बरोबर झाली 145%.
ठीक आहे बघा. आणि विचारलं काय त्यांनी आपल्या तर ती संख्या कोणती, ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या, इथं बघा वस्तू वाढवल्यानंतर त्याची बघा आता 116 किती वस्तू किती झाली बघा 116. 116 म्हणजेच काय बघा 145% म्हणजे किती झाली 116. मग 145% म्हणजे किती झाली 116. तर ती संख्या कोणती म्हणजेच काय बघा, तर खरेदी किंमत थोडक्यात 100% म्हणजे किती असं अर्थ आहे. ठीक आहे बघा. बघा काय निघेल बघा, x ने ह्याला गुणायचं, 116 ने ह्याला गुणायचं, तिरकस गुणाकार करायचं. काय निघेल बघा, x गुणिले 145, x गुणिले 145 बरोबर 100 गुणिले 116, 100 गुणिले 116. ठीक आहे बघा, आता एक जागा ठेवा, एक जागा ठेवला आपण बरोबर 145 बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा, 100 गुणिले 116 छेद 145 बरोबरच्या पुढे गेले की काय होईल, छेदाला जाईल. तर आता आता भाग घालवा. बरं आता भाग घालताना काय करायचं, चला 5 ने भाग घालू आधी आपण. 5 दुने 10, 5 दुने 10, 14 10 गेले 4 राहिले, 4 वर 5 45 म्हणजे 5 नवे 45. इकडे किती आले बघा, 5 दुने 10, इथं 0 आला. ठीक आहे बघा. आता बघा लक्षात घ्या, 29 तर काय पाठ आपल्या पाठ नसतो. आणि पर्याय जर बघितला आपण तर पर्याय सगळे पूर्णांकामध्ये दिले. त्याचा अर्थ काय बघा, तर 29 ने ह्या संख्येला भाग जाणार आहे. येते लक्षामध्ये बघा. बरं आता लक्षात घ्या, फक्त एक स्थानचा अंक चेक करायचा बघा. काय दिसतंय तुम्हाला इकडे 9, इकडे काय दिसतंय 6. म्हणजे बघा 9च्या पाड्यामध्ये एकक स्थानी 6 कधी येतं, 9 चोक 36. बरोबर आहे का. आता तात्पुरतं मग इथं बघा 29 ला फक्त तुम्ही 4 ने गुणून बघा, काय निघते बघा इकडं, 4 नवे 36, 4 दोन्ही 8, 8 आणि 3 झाले 11. म्हणजे बरोबर काय 29 चोक 116 असतं. 29 एक 29, 29 चोक 116 म्हणजेच काय बघा, आता 20 चोक 80. x ची व्हॅल्यू किती झाली 80. प्रश्न काय विचारला त्याने आपल्याला, तर ती संख्या कोणती, काय कुठली असेल तर 80 असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनालॉगीवरचा प्रश्न आहे. ह्या दोन ह्याच्यामध्ये जो संबंध असतो ना, तो संबंध इथे दाखवायचा असतो आपल्याला. ठीक आहे बघा, त्याला म्हणतो आपण अॅनालॉगी. बघा आता काय दिसतंय तुम्हाला इकडं, बघा बी हे अल्फाबेट, हे अल्फाबेट मध्ये किती क्रमांकावर असतो, दुसऱ्या क्रमांकावर. ए नंतर बी असते, तर 2 नंबरला असतं. ठीक आहे बघा, ई हा किती क्रमांकावर असतो बघा, बी ई आणि एफ. ई हा बघा ए बी सी डी ई 5व्या क्रमांकावर असतो. परत ई हा एफ हा 6व्या क्रमांकावर असतो. ठीक आहे. याला काय दिलंय बघा त्यांनी, 4 7 आणि 8. म्हणजे बघा 2 आणि 2 4, 5 आणि 2 7, 6 आणि 2 8, 2 नंबर पुढे घेतलेत त्यांनी. ठीक आहे बघा. चला आता डी आय ए बघा, डी आय ए बघा, डी हा 4 नंबरला असतो अल्फाबेट मध्ये, ए बी सी डी बरोबर आहे का. आय बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय, आय हा 9व्या क्रमांकावर असतो आणि ए हा 1ल्या क्रमांकावर. ह्याच्यामध्ये 2 2 ऍड करा बघा, 4 आणि 2 6, 9 आणि 2 11, 1 आणि 1 2, सॉरी 4 आणि 2 6, 9 2 11, 1 आणि 2 3, म्हणजे 6 11 3, 6 11 3 म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे बघा. बरं आता या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघा काय करा, सुरुवातीला एकूण अल्फाबेट किती आहेत ते आधी मोजून घ्या. ठीक आहे बघा, काय दिले रिकाम्या जागी कोणता पर्याय येईल बघा. आधी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे 20 आहेत. आता बघा 20 ची फोड आपण कशी कशी करू शकतो बघा, 5 चोक 20 किंवा काय बघा 10 दुने 20. ठीक आहे बघा. बर आता ह्याच्यामध्ये बघा ही लय मोठा नंबर झाला. ठीक आहे. थोडक्यात काय बघा, ज्याचे आपण बघा कप्पे करू शकतो, असं कुठले 5 आणि 4 आहे. थोडक्यात काय मग एक तर 5 चे कप्पे करा किंवा 4 चे, आपण ते चेक करून बघायचं बघा कसं दिसतंय बघा तुम्हाला. बा 1 2 3 4 चा कप्पा झाला इथपर्यंत. ठीक आहे बा सी ए डॅश बी. पण बघा परत आता इथं जर 4 चा कप्पा केला आपण तर काय निघेल बघा, सुरुवातीला बी आलंय, इथं सी आलंय, म्हणजे 4 चा कप्पा करून नाही जमत, 5 चा कप्पा करायचा. 5 चा जर कप्पा केला आपण काय निघेल बघा, 1 2 3 4 5 इथं, 1 2 3 4 5 इथं, 1 2 3 4 5. ठीक आहे. आता बघा सी ए डॅश बी बी. ठीक आहे बघा, आणि इकडे शेवटला काय दिलंय बी बी बी, म्हणजे इथं आपण बी घेऊ शकतो. शेवटाला 3 बी आहे, तिथं बी 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 आलं, ए ला ए आला, आता सी च्या जागेला सी इथं घेऊन टाका. म्हणजे काय दिसतंय बघा तुम्हाला, सी ए बी बी बी. बघा सी ए बी बी बी, परत सी ए बी बी बी, म्हणजे सगळीकडे काय त्यांनी दिले बघा, फॉर्म्युला वापरलाय सी ए बी बी बी.
ठीक आहे. चला आता काय निघते बघा याच्यामध्ये, बी, इथं सी, परत बी आणि परत ए बी. कुठे निघते बघा असं मग, बी सी बी ए बी, बी सी बी सी बी सी बी ए बी, ऑप्शन नंबर 4 मध्ये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉर्ड मास चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा याच्यामध्ये. बघा आधी कधी पण बघा ब्रॅकेट टाकायला शिका. आधी इथे एक ब्रॅकेट टाकून घ्या आधी. चला परत इथे एक ब्रॅकेट टाका, परत इथे एक टाका. ठीक आहे. चला आता काय निघेल बघा, 3 त्रिक किती आले, 9 आले. 3 त्रिक 9. चला अधिक 20 वजा बघा 4 भागिले 2 किती असते, 4 ला 2 ने भागलं 2 येते, 2 दोन्ही 4. मध्ये गुणाकाराची चिन्ह आहे असं लिहून घ्या. परत बघा 6 ला 2 ने भागलं 2 त्रिक 6, 3 निघते आणि अधिक 1. ठीक आहे. बघा आता ब्रॅकेट कुठं बसते बघा, इथं बसते. चला मग आता इथं डायरेक्ट आपण 9 अधिक 20 केलं तरी चालतं, काय फरक पडत नाही, कारण मध्ये वजा बाकी चिन्ह आहे. 20 आणि 9 किती झाले बघा, 29 वजा 2 त्रिक 6 परत अधिक 1. मग 29 आणि 1 किती झाले बघा, 30 झाले. ठीक आहे. बघा 29 आणि 1 30 वजा 6, 30 6 गेले खाली, किती राहिले बघा 24. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता हा जो प्रश्न ना तो आपला कशावर आहे बघा, तर परम्युटेशन कॉम्बिनेशन जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन वरती हा प्रश्न विचारला आहे. आणि काय दिले बघा याच्यामध्ये, एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळ्या 15 संच आलेले आहेत. प्रत्येक संघाने प्रत्येक संघाची सामना खेळावायचा आहे, तर एकूण किती सामने होतील. बघा आता कसं असतं, ह्या टाईपचे प्रश्न कुठले असतात बघा, ज्या ठिकाणी आपण हस्तांदोलन करतो किंवा दोघांची मॅचेस असते, म्हणजे बघा बुद्धिबळ खेळणारे असतील, कुस्ती खेळणारे असतील, इथं क्रिकेट खेळणारे दिलेत. ठीक आहे. बघा बॅडमिंटन खेळणारे असतील, 2-2च्या टीम आहेत, बरोबर आहे का. आता मला एक सांगा, बघा इथं आपण काय केलं, समजा आता भारताची एक टीम आहे आणि एक टीम कुठली आहे बघा, पाकिस्तानची. ह्या 2 टीम आपण निवडल्या एकमेकांच्या मॅचेससाठी. ठीक आहे. बघा आपण काय केलं, यांची जागांची आदला बदल केली. भारताच्या जागेला पाकिस्तानची टीम ठेवली आणि पाकिस्तानच्या जागेला भारताची टीम ठेवली. मला सांगा, दोघांची आदला बदल जरी केली तर सामना तोच राहणार आहे, भारत पाकिस्तान आणि भारत पाकिस्तान एकच राहणार आहे, बरोबर नाही. याचा अर्थ काय असतो बघा, जर 2 व्यक्ती निवडल्या आपण, कारण की आता क्रिकेटचा सामना हा दोघांमध्ये होणार आहे, 2 व्यक्ती निवडल्यानंतर त्यांची जर आदला बदल केली आपण आणि जर फरक पडत नसेल तर तो प्रश्न कशाचा असतो, कॉम्बिनेशनचा असतो. ठीक आहे. बघा परम्युटेशनचा प्रश्न कुठला असतो बघा, लक्षात घ्या. आता समजा मी इथे 1 घेतला, इथे 2 घेतला. ठीक आहे. बघा हे झालं 12, दोघांची आदला बदल केली, ह्याच्यात काय झाली 2 आणि 1 म्हणजे 21 झाली. 2 संख्यांची आदला बदल केली, फरक पडला, याचा अर्थ हा प्रश्न कशाचा आहे बघा, तर परम्युटेशनचा. फरक पडत नसेल तर कॉम्बिनेशन, फरक पडत असेल तर परम्युटेशन. ठीक आहे. बघा एकूण किती जण आहेत बघा, तर 15 जण आहेत. ठीक आहे. आता इथे काय येणार, कॉम्बिनेशन असल्यामुळे सी येणार. बरं आता लक्षात घ्या, एक सामना खेळण्यासाठी 2 जण लागतात, बरोबर आहे का. 15 सी काय करायचं, 2 करायचे इथं आपण. 15 जणांना आपल्याला दोघांची निवड करायची. तर एवढं मानलं आपल्याला, आता सॉल्व्ह करायचं. बघा आता कसं असतं लक्षात घ्या, 15 इकडे वरती काय लिहायचं, 15 फॅक्टोरियल छेद. ठीक आहे. बघा छेद काय असतं बघा, इथं आता 2 आहे ना, तर 2 फॅक्टोरियल लिहून टाका. ठीक आहे. बघा आणि आता बघा 15तनं 2 गेलं की खाली किती राहिलं, 13 राहिलं. म्हणजे थोडक्यात काय, खालच्या जी छेद असतो ना त्याची बेरीज किती आली पाहिजे, 15 आली पाहिजे. 2 ऑलरेडी दिलाय म्हणून 2 घेतला, 2 आणि 13 15. ठीक आहे. बघा फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो बघा, उलट गुणाकार करत जायचं 1 पर्यंत. बघा आता काय निघेल बघा इथं, मग बरोबर बघा 15 गुणिले 14 गुणिले 13, 13 फॅक्टोरियल पर्यंत जायचं आणि स्टॉप करायचं. का, कारण की आपण 13 ला 13 कॅन्सल करू शकतो. छेद 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, 2 गुणिले 1, 2 गुणिले 1, 1 नाही लिहिला तर चालतो. ठीक आहे. आणि गुणिले किती आले इकडे, 13 फॅक्टोरियल. बघा मग आता काय निघेल बघा, चला 13 फॅक्टोरियलला 13 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. ठीक आहे. बघा चला परत बे 7 14, मग काय निघेल बघा इकडे 15 7 5 म्हणजे 105. म्हणजे बघा एकूण प्रत्येक टीमने जर एकमेकांबरोबर सामना खेळायचा असेल तर एकूण किती सामने होतील बघा, तर 105 सामने होतील, 15 7 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायग्राम चॅप्टरचा क्वेश्चन आहे, प्रतिमा. रिकाम्या जागी योग्य चिन्ह निवडा. बघा काय दिसतंय बघा तुम्हाला आता इथं,
बघा टोक कुठे सुरुवातीला या साईडला टोक आहे, बरोबर आहे का? ते परत गेले कुठे बघा वरच्या साईडला, परत कुठं आले बघा खालच्या साईडला, परत या साईडला, परत या साईडला. ठीक आहे बघा. बघा एकदा टोक असे, एकदा असे, परत एकदा खाली आहे, एकदा या साईडला आहे आणि एकदा या साईडला आहे. आता पुढं काय निघेल बघा. सुरुवातीला असे, बरोबर आहे का? आता झालंय कसं बघा, असं झालं म्हणजे बघा आता वळलंय कसं बघा, लक्षात घ्या डाव्या बाजूला वळत चाललंय, बरोबर आहे का? म्हणजे अँटी क्लॉकवाईज डाव्या बाजूला. ठीक आहे बघा. सुरुवातीला वरती गेलं म्हणजे इथून इथपर्यंत जाताना बघा 90 ने अँगल बदललाय त्यांनी. ठीक आहे बघा. आता इथून बघा इकडं 90 आणि इकडं 90 म्हणजे जवळजवळ इथे 180 ने अँगल बदललाय. ठीक आहे. बघा आता इथून इकडे जाताना परत 90 ने अँगल बदललाय. आता बघा इथून इकडे जाताना बघा इथून हे 90 झालं आणि परत हे 90 झालं म्हणजे इथून इकडे जाताना परत 180 चा अँगल बदललाय त्यांनी. मग आता कितीने बदलेल बघा, आता 90 ने अँगल बदललं. 90 ने मग असं जे आन्सर आहे डाव्या साईडला वळते म्हणजे काय होईल बघा, असं होईल. बरोबर आहे का? अँटी क्लॉकवाईज असं होईल खाली. म्हणजे इथं खाली होईल चेहरा त्याचा. म्हणजे हे असं कुठं दिसतंय बघा तुम्हाला आता ह्याच्यामध्ये, तर ऑप्शन नंबर मध्ये 4 दिसतंय बघा. 4 नंबर मध्ये. मग उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. बघा बऱ्याच ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन दिलाय पण तो चुकीचा आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन जो आहे तो काय झाला बघा, कॅन्सल झालेला आहे. त्याचं उत्तर हॅश आलंय. का कॅन्सल झाला ते पण सांगतो. उत्तर जे येते ना त्याचं उत्तर ह्या पर्यायामध्ये त्यांनी कुठं दिलेलं नाही. ठीक आहे बघा. उत्तर किती ते पण दाखवतो बघा. काय दिले बघा, एक कार ताशी 60 किलोमीटर वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते. ठीक आहे. आणि येताना ती y किलोमीटर वेगाने परत येते, तर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर असेल तर y बरोबर किती? ठीक आहे बघा. आता बघा सरासरी वेग किती दिलाय बघा त्यांनी तुम्हाला, तर 48 दिलाय, बरोबर आहे का? आणि हा तर हा बघा आता कसं असतं लक्षात घ्या, जर अंतर जर समान असेल बघा, अंतर जर समान असेल बघा, आता अंतर समान कधी असतं बघा, जाताना निम्म अंतर एका वेगाने कव्हर केलं आणि परतचं निम्म अंतर एका वेगाने कव्हर केलं, ही एक मेथड असते. दुसरी मेथड कुठली असते बघा, जाताना ए ते बी पर्यंत गेलो आपण जाताना आणि येताना बी ते ए पर्यंत आलो, हे पण काय असतं बघा, निम्म निम्म अंतर असतं, बरोबर आहे का? ए पासून बघा इथं इथं ए सी बी म्हणजे इथं ए ते सी पर्यंत निम्म अंतर, सी ते बी पर्यंत निम्म अंतर आणि इथं काय बघा, ए ते बी पासून एक अंतर आणि बी पासून ए पर्यंत एक अंतर म्हणजे अंतर समान झालं. ठीक आहे बघा. अंतर जर समान असेल आणि वेगामध्ये जर फरक असेल ना, तर मग बघा मग तुमचं अंतर किती बी असू द्या सरासरी सेमच असते. आता बघा काय दिले बघा, तुमचा कारचा ताशी वेग किती दिलाय बघा, 60 किलोमीटर दिलाय त्यांनी दिल्लीहून कुठं आग्र्याला जाता. ह्याला फॉर्म्युला कसा असतो लक्षात घ्या, एका वेगाला आपण ए पकडतो, ए वेग दिलाय तुमचा 60 किलोमीटर, समजा येताना जो वेग असेल ना तो बी असेल. ठीक आहे बघा. आणि तो किती दिलाय त्यांनी आपल्याला बघा, y किलोमीटर दिलाय. ठीक आहे. सरासरी किती दिली बघा, 48 किलोमीटर दिली. ठीक आहे. आता याला फॉर्म्युला काय दिलाय बघा त्यांनी बघा, 2ab डिवायडेड बाय a प्लस बी इज इक्वल टू किती आले बघा इकडं, किती दिले, 48 दिले. ठीक आहे बघा. आता a ची व्हॅल्यू किती 60 आहे म्हणजे इथं काय निघेल बघा, 2 गुणिले 60. इथं किती आलं, बी आलं, छेद किती आलं बघा, इथं किती 60 अधिक बी, 60 अधिक बी बरोबर इकडे किती आलं, 48. ठीक आहे बघा. मग आता काय निघेल बघा, 6 दोन्ही 12 म्हणजे 120 बी, 120 बी छेद किती आहे बघा इकडे, 60 अधिक बी बरोबर 48. बघा आता काय निघेल बघा, हे 60 अधिक बी बरोबर त्या पुढे गेले गुणाकाराला जाईल इकडे, बरोबर आहे का? मग काय होईल बघा इकडं बघा 120 बी 120 बी बरोबर 48 आलं आणि 48 ने ह्या 60 अधिक हे बरोबरच्या पुढे गेले की ह्याला गुणाकार होईल, बरोबर आहे का? 48 ला गुणलं जाईल कशाने, 60 अधिक बी. बरं आता काय निघेल इथं, चला 120 बी बघा 120 बी जागायला ठेवा आणि 48 ने आधी ह्याला गुणा, 48 किती निघेल बघा, 48 गुणिले 6, 6 8 48, 6 चोक 24 आणि 4 28 288 बघा, 288 वरती एक शून्य दिला अधिक 48 बी. चला काय निघेल बघा आता, हे 48 बी बरोबरच्या अलीकडे आणा, काय होईल बघा, 120 बी वजा 48 बी ठीक आहे बघा, इज इक्वल टू किती येते बघा, 2880. 2880. चला काय दिले बघा आता, 120 बी मधनं 48 बी गेले, खाली किती राहिले बघा, 70 आणि 2 72 बरोबर आहे का, 72 बी बरोबर 2880. मग काय निघेल बघा, आता बी जागायला ठेवा आणि 72 बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे 2880 छेद 72
काय निघेल बघा आता इथं 8 आणि 8 16 आणि 2 18 म्हणजे 9 ने बघा. आता इथं 9 ने भाग जातो कसा लक्षात घ्या. 8 आणि 8 16 आणि 2 18. 18ला 9 ने भाग जातो 9 दुने 18 आणि परत 7 आणि 2 9. 9ला पण 9 ने भाग जातो. म्हणजे थोडक्यात काय दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. मग काय निघेल बघा इथं 9 8 72. इकडे काय निघेल बघा 9 त्रिक 27 1 28 एकावर 8 18 झाले म्हणजे 9 दुने 18 इथं परत 0 आला. ठीक आहे बघा. किती निघेल बघा इथं परत बघा 8 एके 8 8 चोक 32 म्हणजे 40 उत्तर येते. ठीक आहे बघा म्हणजे बी ची व्हॅल्यू म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती आली बघा तर 40 किलोमीटर. एक वेग जर तुमचा 60 असेल तर दुसरा वेग किती असला पाहिजे 40. म्हणजे काय होतं बघा इथं 2 गुणिले 60 गुणिले 40 भागिले 60 अधिक 40 बरोबर किती येणार आहे बघा इथं 2 गुणिले 60 गुणिले 40 छेद 60 आणि 40 किती झाले 100. मग काय निघेल बघा इथं ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला बघा 6 दुनी 12 12 चोक बरोबर 48 उत्तर येते. म्हणजे 48. ठीक आहे मग याचा अर्थ आपला एक वेग 60 आहे तर दुसरा वेग किती असेल येतानाचा 40 किलोमीटर पर आवर. किती येत आहे 40 किलोमीटर पर आवर जो आपल्याला पर्यायामध्ये त्यांनी दिलेला नाही 40 किलोमीटर. ठीक आहे त्यामुळे ह्याचं उत्तर आयोगाने काय केले हायस्ट. म्हणजे प्रश्न बरोबर आहे फक्त पर्यायामध्ये तो पर्याय न दिल्यामुळे उत्तर चुकलेले. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरासरी चॅप्टर वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा मुलगा आणि त्याचे वडील वयाचे आजचे वयाची सरासरी 25 वर्ष आहे. 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष होईल तर 10 वर्षानंतर त्याचे वडिलांचे वय किती होईल बघा. आता मुलगा आणि वडिलांचं आजच्या वयाचं गुणोत्तर माहिती आहे आपल्याला. ठीक आहे बरोबर आहे का सॉरी सरासरी माहिती बघा मुलगा प्लस वडील. आता यांचं बघा बघा हे किती जण झाले बघा 2 जण झाले बरोबर आहे का हे झाले 2 जण. या 2 जणांची बघा सरासरी किती दिली बघा सरासरी किती आहे तर 25 वर्ष दिली. मग त्या दोघांचे मिळून एकूण वय किती असेल बघा एकूण वय हे झालं किती 2 गुणिले 25 बरोबर झाले 50. बघा सरासरी 25 आहे म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज झाली 25 दुने 50 50 वर्ष. बरं आता पुढे काय दिले बघा 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष आहे. 7 वर्षानंतर जर 17 वय असेल 7 वर्षानंतर आजचं वय 10 वर्ष असेल मुलाचं बरोबर आहे का मग मुलाचं आजचं वय किती आहे बघा 10 वर्ष. बरं पुढे काय तर त्याच्या वडिलांचे तर 10 वर्षानंतर त्याच्या वडिलांचे वय किती असेल बघा. आता आपण समीकरण कुठं मांडू शकतो बघा तर समीकरण आपण इथं मांडू शकतो काय बघा मुलगा प्लस वडील मुलगा प्लस वडील यांचं आजचं जे वय आहे ना ते किती आहे बघा 50 आहे. ठीक आहे मुलाचं वय आपल्याला आजचं कळलंय की 10 वर्ष वय कारण 7 वर्षानंतर 17 वर्षे आजचं वय मुलाचं झालं 10 वर्ष. वडिलांचं किती पकडू आपण एक्स पकडू बरोबर झाले 50. आता वडिलांचं वय किती निघेल बघा एक्स बरोबर हे 10 बरोबर त्या पलीकडे टाका काय होईल मायनस होईल 50 वजा 10 काय होईल बघा एक्स बरोबर 40. वडिलांचं वय किती झालं बघा 40 कधीच आजचं वय हे झाले आजचे वय. विचारले काय त्यांनी आपल्याला तर 10 वर्षानंतर त्याचे वडिलांचे वय किती आजचं वय 40 असेल तर 10 वर्षानंतर 50 वर्ष वय असेल म्हणजे ऑप्शन नंबर 3 40 आणि 10 50. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा समीकरणावरचा क्वेश्चन काय दिले बघा याच्यामध्ये एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागले असता उत्तर 8800 ने कमी येते तर ती संख्या कोणती. बघा आता शॉर्टकट मध्ये कसं काढायचं ते पण सांगतो डायरेक्ट पर्याय बघून आणि सॉल्व्ह कसं करायचं ते पण सांगतो बघा लक्षात काय दिले एका संख्येला आता एक संख्या जी आहे बघा संख्या पकडली आपण थोडक्यात एक्स एक संख्या पकडली आपण एक्स. ठीक आहे बघा एक्स पकडा एका संख्येला काय दिले बघा 21 ने गुणण्याऐवजी 21 ने गुणायचं होतं या संख्येला पण आपल्याकडनं झाले काय तर 21 ने भागले म्हणजे एक्स ला आपण काय केले बघा तर 21 ने भागले आणि भागल्यामुळं काय झाले बघा तर उत्तर जे आहे ना ते 8800 ने कमी येते. म्हणजे एक्स गुणिले 21 ने भागल्यानंतर जे काय उत्तर यायला पाहिजे होतं एक्स गुणिले 21 ने गुणल्यानंतर जे काय उत्तर यायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये काय झालंय बघा एक्स ला 21 ने भागल्यामुळं 8800 ने उत्तर कमी आले. मग आता मध्ये जर बरोबरचं चिन्ह टाकायचं असेल याचा अर्थ दोन्ही संख्या समान करावं लागतील. बरोबरचा चिन्हाचा अर्थ काय असतो दोन्ही संख्या काय समान आहे. मग एक्स गुणिले 21 म्हणजे जी काय व्हॅल्यू असेल बरोबर आहे का आणि ही जी एक्स ला 21 ने भागल्यानंतर जी काय उत्तर आलेलं असेल या दोघांमध्ये 8800 चा गॅप आहे म्हणजे साहजिकच आहे भागल्यानंतर उत्तर कमी होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा आपल्याला फक्त 8800 ऍड करा म्हणजे काय होईल बघा आपलं म्हणजे काय होईल ह्या दोन्ही संख्या समान होऊन जातील.
एक्स ला 21 ने गुणल्यानंतर जे उत्तर येणार आहे ना, त्या उत्तरामध्ये काय झालंय बघा, 21 ने भागल्यामुळे 8800 ने कमी आले उत्तर. बरं, मग ते फक्त ह्याच्यामध्ये वाढवा म्हणजे बरोबर दोन्ही संख्या समान होऊन जातील. आणि आता इक्वेशन सॉल्व्ह करा. काय निघेल बघा. बघा एक्स ला 21 ने गुणले 21 एक्स बरोबर. आता बघा इथं एक्स अधिक 88 बघा, हे काय 21 ने ह्याला गुणलं जाईल, बरोबर आहे का? बघा 21 गुणिले 8800 8800 गुणिले 21 बघा 21 8 किती येते बघा, 8 दुनी 21 8 68 असे म्हणजे 168. परत 121 8 68 असे 168 आणि 10 88 88 79 80 4 84 म्हणजे 184 आणि इकडे शून्य, हे 2 शून्य आहे असे. ठीक आहे बघा. 21 8 100 बघा 21 8 68 असे 21 8 168 168 आणि 10 178 88 आणि 6 किती 184 बरोबर, हे एवढं उत्तर आलं. ठीक आहे बघा. मग आता इथं काय निघेल आपलं, एक्स अधिक 1,84,800 छेद काय होतं, इकडे छेद आहे असं 21, दोघांचा छेद आपण समान केला तिरकस गुणाकार करून, बरोबर आहे का? 21 ने ह्या संख्येला गुणलं किती आलं बघा, 1,84,800 आणि छेद 21 आहे असं केलं आपण. चला आता काय होईल बघा. आता हा जो 21 आहे ना, तो बरोबरच्या अलीकडे आणा. आता इथं छेद आला की नाही, तो इकडे अंशाला जाईल, इथं भागतोय तर इकडे गुणाकार होईल म्हणजे काय होईल बघा, इकडं बघा 21 गुणिले 21 एक्स बरोबर, इकडे काय येते बघा, इकडे तुमचं एक्स अधिक 1,84,800. चला आता काय होईल बघा, 21 ला 21 ने गुणलं किती आलं, 21 चा वर्ग असतो 441 441 एक्स बरोबर किती आलं, एक्स अधिक 1,84,800. आपण स्टेप बाय स्टेप चाललो. ठीक आहे बघा. चला आता एक्स बरोबरच्या अलीकडे आणा. काय होईल बघा, 441 एक्स आहे, इथं अधिकचं चिन्ह असल्यामुळे हे बरोबरच्या अलीकडे आले काय वजा होईल, वजा एक्स होईल बरोबर 1,84,800. चला आता काय होईल बघा, 441 मधनं एक गेला खाली किती आला, 440 440 एक्स बरोबर 1,84,800. चला आता काय होईल बघा, इथं बघा हे इथं सॉल्व्ह करा. बघा आता एक्स जागेला ठेवा आणि 440 बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे काय होईल बघा, 1,84,800 भागिले हे 440 जाईल, हे झालं 440. बघा आता काय निघेल बघा इथं, चला ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे बघा. शेवटला किती आहे बघा, 80 आहे. आता 80 ला 4 ने भाग होतो, 4 दुनी 8 आणि इथं किती 44 म्हणजे 11/44 म्हणजे बघा शेवटच्या दोन अंकांना जर 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. 4 ने भाग घालवा काय निघेल बघा, 4 1 4 4 1 4 परत बघा वरती बघा आता बघा 4 चौक 16 18 16 गेले 2 राहिले, 2 4 दिले 24 झाले म्हणजे बघा परत किती येते 4 सक्क 24 परत किती येते बघा 4 दुनी 8 आणि 0 आहे असा. ठीक आहे बघा. आता खाली किती आले 11. बघा पर्यायामध्ये जर बघितलं सगळे पर्याय पूर्णांकात आहेत, याचा अर्थ काय बघा, तर 4,620 ला 11 ने भाग जातो आणि 11ची कसोटी काय असते बघा, एका बघा हे काय जो नंबर दिलाय त्या नंबर मध्ये एक काढे जे संख्या आहेत बघा, 4 एक सोडून एक संख्या कुठली, 4 आणि 2 6. ठीक आहे आणि 6 आणि 0 किती झाले 6 बरोबर आहे का नाही. दिलेल्या एकाधिक संख्यांची बेरीज करायची म्हणजे काय, 4 3 2 ची बेरीज झाली 6 आणि 6 3 0 ची बेरीज झाली 6च. 6 न 6 गेली की बरोबर राहते 0. बघा एकाधिक संख्येच्या अंकांची बेरीज जर एकमेकांमधून वजा केली तर येणारी बेरीज जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. याचा अर्थ या संख्येला 11 ने भाग जाणार आहे म्हणजे काय निघेल बघा, इकडं 11 1 11 इथं काय निघेल बघा, 11 चौक 44 46 मधून 44 गेलं 2 राहिलं, 2 2 गेले 22 झालं, 11 2 22 आणि 0 आहे असं लिहा मग 420 उत्तर येते म्हणजे उत्तराला आपला ऑप्शन नंबर पहिला. बरं आता हे सगळं आपण कॅल्क्युलेशन करून सॉल्व्ह केलं बरोबर आहे का. डायरेक्ट जर सॉल्व्ह करत असतं काय येते लक्षात घ्या बघा, एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागल्यामुळे उत्तर किती आले 8,800 आले बरोबर आहे का. याचा अर्थ काय बघा, ती जी काय संख्या असेल त्या संख्येला 21 ने भाग गेला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. मग 21 ने भाग देणारी संख्या कुठली दिसते तुम्हाला पर्यायामध्ये बघा, डायरेक्ट 21 दुनी 42 एकच संख्या दिसते तुम्हाला, दुसऱ्या संख्येला कुठे 21 ने भाग जाणार आहे का, नाही. डायरेक्ट आपलं उत्तर काय असणार आहे, तिथं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ट्रेन चॅप्टरचा क्वेश्चन आहे बघा, काय दिले बघा, एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटर अंतर किती सेकंदात कापेल. ठीक आहे बघा. आता बघा हा जर प्रश्न बघा गेला ना तर हा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे, ट्रेन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, पण आपण हा ट्रेन मध्ये पण टाकून सॉल्व्ह करू शकतो का, कारण कसं असतं लक्षात घ्या, एखादी ट्रेन ज्यावेळेस एखाद्या माणसाला खांबाला किंवा झाडाला पार करते त्यावेळेस स्वतःची लांबी पार करत असते.
याचा अर्थ काय बघा, आता इथं 1560 मीटर अंतर पार करते, याचा आज समजू आपण किती रेल्वे स्वतःची लांबी पार करते. म्हणजे बघा लक्षात घ्या, तिथे बघा रेल्वे तो फॉर्म्युला बघा, रेल्वेच्या चॅप्टरचा जो फॉर्म्युला असतो कुठला असतो बघा आपला इकडं, लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेळ. फक्त काय लक्षात ठेवायचं बघा, ह्याच्यामध्ये रेल्वेची लांबी ही कधी पण कशी असते बघा, तर मीटर मध्ये असते, बरोबर आहे का. मग मीटर मध्ये जर असेल ना, तर आपला जो वेग आहे ना, तो वेग पण आपण कसा घ्यायचा, मीटर मध्ये घ्यायचा. आणि आपलं युनिट कसं असतं बघा, किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. मीटर असेल ना तर वेळ कसा निघेल तुमचा, सेकंदामध्ये निघेल. येते लक्षामध्ये बघा. मग आता काय निघेल इकडं, बरं 3600 म्हणजे काय असते बघा, तर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात, लक्षात ठेवायचं कधी पण, ठीक आहे. बघा आता लांबी किती बघा, 1560 मीटर अंतर तिला पार करायचे. 1560 मीटर गुणिले 3600 बरोबर वेग किती दिलाय बघा रेल्वेचा, 40 किलोमीटर बघा. मग बरं आता किलोमीटरचं मीटर मध्ये करताना काय बघा, 1 किलोमीटर म्हणजे काय असते, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर असते. 1 किलोमीटर म्हणजेच 1000, एकावरती 3 शून्य, 40 वरती 3 शून्य वाढवा फक्त. हे दिसाय फक्त मोठं दिसतंय, वाढवले काय आपण, शून्य वाढवलेत ना. बघा आणि वेळ किती लागेल, 1 सेकंद. आता हे 40,000 जे आहे ना, ते बरोबर 4 करा. काय होईल बघा इकडं, 1560 गुणिले 3600 बरोबर 4 कडे आली, काय होईल बघा, ते छेदाला जाईल. बघा आणि बरोबर इकडे आला x. ठीक आहे, इथं गुणाकार असल्यामुळे छेदाला गेले की भागाकार जाते. ठीक आहे, चला आता फक्त शून्य कट करा. पहा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, काय निघेल पहा इकडं बघा, 4 एक्के 4 आणि परत इकडे 4 नवे 36. ठीक आहे, बघा आता काय निघेल इकडं, 156 गुणिले 9, थांबा 1 मिनिट, 156 गुणिले 9 करा, काय निघते बघा, 156 गुणिले 9 केला आपण, 9 सक्क 54, 9 पाचा 45, 9 पाचा 45 आणि 5 की झाले 50, 9 एके 9 5 14, मग 1404/10, 1404 छेद किती आहे बघा 10, म्हणजे एकूण उत्तर आपलं किती असेल बघा, तर बघा 140.4 येते लक्षामध्ये. 140.4 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा जॉमेट्री चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा, एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती वर्ग सेंटीमीटर असेल बघा. परिघ म्हणजे काय असतं लक्षात घ्या. आता इथं मी एक सर्कल काढलं, ठीक आहे, सर्कल काढला. आता एक दोरी घेतली मी आणि ती दोरी जर काय केली मी, ह्या सर्कलची जी कडेची बाजू आहे ह्याच्यावरती मांडली ती दोरी, ठीक आहे बघा. आणि परत त्या दोरीची काय केली मी, लांबी मोजली, एकूण टोटल सरळ लांबी. तर त्या सरळ लांबीची जी काय असते ना, त्याला काय म्हणतो आपण, परिघ, लक्षात ठेवायचं. ह्याच्या लक्षामध्ये दोरी घ्या, काय की तारा घ्या, याच्यावरती मांडा आणि ती परत सरळ करा, मोजा, त्याला म्हणतो आपण परिघ. आता परिघाचा फॉर्म्युला काय असतो बघा, वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा परिघ. परिघ आणि परिमिती सेमच असते, फक्त वर्तुळामध्ये त्याला परिघ म्हणतात, चौकोनामध्ये त्याला परिमिती म्हणतात. ठीक आहे, बघा फॉर्म्युला काय असतो बघा, 2πr. ठीक आहे, बरं आता ह्याच्यामध्ये बघा 2πr ची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती, 176 सेंटीमीटर. किती आलं इकडं, 176 सेंटीमीटर. बघा आता मग पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते किती, 22/7 फिक्स असते, बरोबर आहे का. बघा 2 गुणिले 22/7 आणि इकडे किती रेड आर आला, इज इक्वल टू 176. आता काय होईल बघा इकडं, हे आर जागायला ठेवा आणि हे 2 गुणिले 22/7 बरोबरच्या पलीकडे टाका. मग काय होईल बघा, 176 गुणिले जे छेदाला आहे त्या अंशाला जाईल, 176 गुणिले 7 होईल आणि जे अंशाला आहे ते छेदाला होईल, मग 2 गुणिले 22 छेदाला जाईल. आणि आता भाग घालवा, काय निघेल बघा इथं, बघा बे के बे, बघा 2 8 16 आणि 1 17, परत 2 8 16. चला मग 11ने भाग जातो बघा, 11 1 11, 11 8 88, परत काय निघते बघा, चला बे के बे चोक 8 म्हणजे 4 7 28. आर किती आला आपला बघा, 4 7 28 सेंटीमीटर. बघा आता परत पुढे काय दिले बघा, तर त्याचे क्षेत्रफळ किती वर्ग सेंटीमीटर असेल. बघा तुम्ही म्हणताल सर वरती सेंटीमीटर दिले, इथं वर्ग सेंटीमीटर सांगतो काय असते बघा. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते फॉर्म्युला बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला असतो पाय आर आणि स्क्वेअर. येते लक्षामध्ये बघा, म्हणजे इथं स्क्वेअर दिल्यामुळे काय येते बघा,
इथं सेंटीमीटर आहे 28 सेंटीमीटर. 28 गुणिले 28 याचा अर्थ काय सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर असतो. ठीक आहे. काय निघेल 22/7. रेडियस किती आला आपला 28. इथं 28 चा वर्ग म्हणजेच काय 28 गुणिले 28. काय निघेल बघा 7 एके 7 7 चोक 28 म्हणजेच काय 22 गुणिले 4 गुणिले 28. काय निघेल बघा 22 चोक 88 करा आणि 88 गुणिले 28 करा. काय निघेल बघा 8 8 64. परत 8 8 64 64 आणि 6 की झाले 70. परत 0 द्या. परत 2 8 16 2 8 16 आणि 1 17. बघा 4 0 4 झाले 0 आणि 6 6 झाले 7 आणि 7 14 हात साला 1 1 आणि 1 2 2464. म्हणजे काय निघते बघा 2464 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा कॅटला काय म्हटलं 24. बघा आता अल्फाबेट मध्ये जर बघितलं आपण तर बघा सी हा किती क्रमांकावर असतो बघा सी हा ABC. बघा कॅट मध्ये सी हा 3ऱ्या क्रमांकावर असतो. ए हा 1ल्या क्रमांकावर असतो आणि टी हा बघा लक्षात ठेवायचं सगळे अल्फाबेट मांडत बसण्यापेक्षा AM आणि झेड लिहायचं. ए हा 1 नंबरला असतो एम हा 13 नंबरला एन हा 14 नंबरला आणि झेड हा 26 नंबरला असतो. ठीक आहे. आता मोजायचे का आपल्याला टी तर काय करायचं बघा एमच्या पुढे टी मोजा एम NOPQRST 7 झालं बरोबर आहे का 13 आणि 7 किती झाले 20 म्हणजे टी हा 20 या क्रमांकावर असेल. मग बेरीज किती झाली बघा 3 अधिक 1 4 आणि 4 आणि 20 झाले 24 बरोबर 24 आले. ठीक आहे बघा डॉगचं बघा आता DOG बघा डी हा 4 नंबरला असतो. ओ किती नंबरला असतो एमच्या पुढे बघा एम NO 13 आणि 2 15 ओ झाला 15व्या क्रमांकावर आणि जी किती क्रमांकावर असतो बघा ABCDEFG 7व्या क्रमांकावर. म्हणजे किती झालं बघा 15 आणि 7 22 22 आणि 4 किती झाले बघा 26. आहे का 26 आहे. मग आता रॅट किती रॅटला काय येईल बघा RAT बघा आर बघा किती क्रमांकावर येईल एमच्या पुढे एम NOPQR 13 आणि 5 किती झाले 18 बरोबर आहे का 13 आणि 5 18. ए हा 1 नंबरला असतो आणि टी हा आताच बघितला आपण 20व्या क्रमांकावर असतो. मग काय निघेल बघा 20 30 आणि 8 आणि 1 9 म्हणजे 39 बरोबर आहे का 39 म्हणजे किती आलं बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले प्रश्नामध्ये बघा 40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील बघा. आता 1 मीटर म्हणजेच किती असते बघा 1 मीटर म्हणजेच काय असते 100 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर बरोबर आहे का. मग आपल्याला काय करायचं 12 मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करा म्हणजे फक्त काय करायचं 2 शून्य वाढवायचे 12 मीटर म्हणजे झाले 1200 सेंटीमीटर 1200 सेंटीमीटरचं काय करा 40 सेंटीमीटर लांबीचे याप्रमाणे किती तुकडे बनतील 1200 सेंटीमीटर मध्ये. मग किती निघतील माझ्याकडे 40 ने बघा काय निघेल शून्याला शून्य गेला 4 एके 4 4 त्रिक 12 म्हणजे 30 तुकडे बनतील. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा 150 मीटर म्हणजे किती किलोमीटर बघा 1 किलोमीटर म्हणजेच किती असते बघा तर 1000 मीटर असते. म्हणजे आपण 3 शून्य वाढवले बरोबर आहे का. बघा आता इकडं हे झालं मीटर मध्ये बघा आता इथं 150 मीटर दिले आपल्याला 150 मीटर बरोबर आहे का. मग मीटरचं किलोमीटर मध्ये करताना आपण काय करतो 3 शून्य कमी करतो म्हणजेच काय बघा इथं आता बघा 1 2 आणि 3 शून्य कमी केले की किलोमीटर मध्ये झालं. मग इथं पण परत बघा 1 2 3 शून्य कमी करा आणि 1 शून्य इथं डॉट देऊन टाका म्हणजेच काय 0.150 होईल 0.150 म्हणजे हे झालं किलोमीटर 3 शून्य कमी करून. मग उत्तर काय निघेल बघा 0.15 बरोबर आहे का 0.15 किलोमीटर ऑप्शन नंबर पहिला. 150 काय 0.15 काय एकच असतं कारण की राईट साईडला किती शून्य द्या काय फरक नसतो. ठीक आहे. 38 पहिला आलं. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता इथे कसोटे माहित पाहिजे बघा लक्षात घ्या खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 ने भाग जातो. ठीक आहे बघा 2 ने भाग जातो याचा अर्थ काय ते सगळ्या ती संख्या समसंख्या असले पाहिजे. बघा समसंख्या 4 4 समसंख्या ठीक आहे. आता 3 ने चेक करायचं 3 ने चेक करायचा याचा अर्थ काय बघा दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो.
म्हणजे बघा आता ह्याच्यामध्ये जे काय अंक आहेत त्याच्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3 ने भाग जातो चेक करायचं. बरं बेरीज बी करत बसायची गरज नसते, लक्षात घ्या. सेपरेट सेपरेट चेक करा बघा. 3 ला भाग जातो का? जातो. 3 चा विषय संपला. ठीक आहे बघा. 6 ला पण भाग जातो. 3 2 6. परत बघा 8 आणि 7 15. 15 ला भाग जातो का? तर जातो. 3 बाजू 15. म्हणजे आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर पहिला. बघा इकडे जरी चेक केला आपण बघा. 3 ला भाग जातो, 6 ला भाग जातो. ठीक आहे बघा. 8 आणि 4 12 ला पण 3 ने भाग जातो. 5 ला भाग जातो का? नाही जात. त्यामुळे हे उत्तर नसणार आहे बघा. 3 ला जातो, 6 ला जातो. 8 आणि 1 9 ला पण जातो. बघा 8 ला जात नाही. हे पण नसणार. 6 ला जातो. 8 आणि 1 9 ला जातो. 7 आणि 4 11 ला भाग जातो का? तर नाही जात. त्यामुळे ते पण नसणार आहे. ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरचा प्रश्न काय दिले बघा. 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे वय किती? बघा आता भावाच्या वयाचे गुणोत्तर किती आहे बघा. 5x अधिक 6x. बरोबर आहे का? हे झालं गुणोत्तरामध्ये. गुणोत्तरामध्ये त्यांची बेरीज किती आहे बघा. 5 आणि 6 झाले 11x. ठीक आहे. गुणोत्तरामध्ये बेरीज झाली 11x. तर संख्येमध्ये किती आहे पण 88. बघा 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वर्षे. गुणोत्तराची बेरीज किती आहे 2 भावांच्या 11x आहे. संख्येमध्ये किती आहे बघा तर ती 88. म्हणजे 11x ची व्हॅल्यू किती 88. इथे x ची व्हॅल्यू कळून जाते. बघा बघा आता इथे x ची व्हॅल्यू किती निघेल बघा. बघा 11 जे आहे ना ते बरोबर त्या पलीकडे टाका. 88/11. काय निघेल बघा इथं. 11 × 11 11 8 88. x ची व्हॅल्यू झाली 8. विचारलं काय तर मोठ्या भावाचे वय किती? मोठ्या भावाचे वय किती आहे? 6 म्हणजे 6 × 8. 6 8 48. म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील? आता बघा लक्षात घ्या कसं असतं. बघा माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर माणसे गुणिले दिवस गुणिले हा फॉर्म्युला असतो. कधी जर काम हे एकच प्रकारचं असेल तर त्यावेळेस. ठीक आहे बघा काय निघते बघा तुम्हाला इकडे मजूर किती तुम्हाला दिले 15 मजूर. बघा 15 मजूर 36 दिवसात पूर्ण करतात. तासाचा उल्लेख केला नाही तर काय संबंध नाही. तर नसेल दिलं तर नाही घ्यायचं, दिलं तर घ्यायचं. 15 मजूर 36 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. तर तेच काम बघा काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील बघा. एक मजुरांना 27 दिवस लागतील. 27 बरोबरच्या अलीकडे काय निघेल बघा इकडं. 15 × 36 बरोबर बघा हे x आणि 27 बरोबरच्या अलीकडे आले की छेदाला जाते इकडं. काय निघेल बघा आता इथं. 9 त्रिक 27 9 चोक 36 परत 3 1 3 3 5 15 म्हणजेच 5 चोक 20 20 मजूर लागतील. आपलं उत्तराला ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. वडिलांचे वय मुलाच्या 9 पट आहे. 15 वर्षानंतर 3 पट असेल तर आज वडिलांचे वय किती? बघा आता सॉल्व कसं करायचं बघा. वडील दिला मुलगा त्यांचं आजचे वय आजचे वय किती आहे बघा. वडिलांचं किती आहे 9 पट आहे कोणाच्या मुलाच्या. म्हणजे मुलाचं वय जर x असेल तर वडिलांचं वय 9x असेल. ठीक आहे. 15 वर्षानंतर आधी काय करायचं इकडे 15 वर्षानंतरचं वय किती असेल ते काढा. 15 वर्षानंतर ठीक आहे. 15 वर्षानंतर वडिलांचं वय आता आजचं 9x आहे. 15 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये 15 वर्षाची वाढ होईल. म्हणजे काय होईल 9x अधिक 15 आणि मुलाच्या वयामध्ये पण 15 वर्षानंतर 15 वर्षांची वाढ होईल. ठीक आहे. आता हे जे वय आहे ना त्याचं गुणोत्तर पण त्यांनी दिले किती आहे बघा. 15 वर्षानंतर 3 पट असेल म्हणजे काय वडिलांचं वय बघा हे 3 पट आहे कुणाच्या ह्याच्या
म्हणजे इथं काय होईल बघा, ह्याच्या ही संख्या 3 पट आहे 15 वर्षानंतर जी काय असेल ती, ठीक आहे. आता काय करा, तिरकच गुण करा, हे न्यायला गुणायचं आणि हे न्यायला गुणायचं. बघा काय निघेल इकडे, 1 ने ह्याला गुणला आपण, काय निघेल 9x अधिक 15 बरोबर 3 ने ह्याला गुणा x अधिक 15. बघा काय होईल बघा आता इथं 9x अधिक 15 3 ने ह्याला गुणलं काय निघेल बघा 3x अधिक 3 गुणिले 15 15 त्रिक 45. बघा 3x जे आहे ना ते बरोबरच्या अलीकडे आणा, काय होईल बघा 9x वजा 3x बरोबर 15 बरोबरच्या पलीकडे टाका, काय होईल बघा 45 वजा 15. बघा काय निघेल इकडं 9 3 गेले 6x राहिले 45 मधनं 15 गेले 30 राहिले. मग x ची व्हॅल्यू किती निघेल बघा इथं 6x बरोबर 30 आहे. म्हणजे x इज इक्वल टू 30 भागिले 6 म्हणजे 6 1 6 6 आहे 30, x ची व्हॅल्यू झाली 5. ठीक आहे. आपल्याला विचारलं काय तर आज वडिलांचे वय किती असेल, x ची व्हॅल्यू झाली 5. वडिलांचं आजचं वय किती आहे बघा तर 9x आहे, म्हणजेच काय 9 गुणिले 5 बरोबर 45. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनालॉगी वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा ह्याच्यामध्ये. बघा 216 हा 6चा घन आहे, 36 हा 6चा वर्ग आहे, 729 हा 9चा घन आहे. ठीक आहे. मग 9चा वर्ग किती असेल बघा तर 81. म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरासरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा. रमेशला गणित, इंग्रजी व मराठी या विषयात अनुक्रमे 72 75 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले. बघा सरासरी फॉर्म्युला काय असतो बघा, एकूण गुण किती मिळाले त्याला 72 75 आणि 72 तीन विषयामध्ये. विषय किती आहेत बघा 3 आहेत, म्हणून भागिले 3 करायचं. काय निघेल बघा इथं 7 2 14 7 त्रिक 1 बघा 72 72 आणि 75 बेरीज करा. 5 2 7 2 9 7 त्रिक 21 219 219 भागिले 3 किती निघते बघा 3 1 3 3 असत 21 3 त्रिक 9 म्हणजे 73. म्हणजे आपलं उत्तर निघते बघा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा रेल्वे चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा प्रश्नामध्ये. 90 मीटर लांबीची एक रेल्वे 1.6 सेकंदात ओलांडते तर तिचा तासी वेग किती किलोमीटर असेल. बघा लक्षात घ्या, मगाशी मी काय सांगितले, ज्यावेळेस एखादी रेल्वे एखाद्या माणसाला, एखाद्या खांबाला किंवा एखाद्या झाडाला पार करते त्यावेळेस ती स्वतःची लांबी पार करत असते. कारण की झाडाची लांबी किंवा माणसाची किंवा एखाद्या खांबाची लांबी त्या रेल्वे समोर आपण जास्त पकडत नाही. ठीक आहे. बघा त्या ठिकाणी फॉर्म्युला काय असतो लक्षात घ्या, लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेळ. आणि बघा रेल्वेचा तुम्हाला रेल्वे लांबी कशी दिली तुम्हाला मीटर मध्ये दिली, बरोबर आहे का. मग लांबी मीटर मध्ये दिल्यामुळे आपण काय करायचं, त्याचा वेग पण मीटर मध्ये घ्यायचा, वेग गुणिले वेळ. आणि मग आता मला लक्षात घ्या युनिट कसं असतं किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. हे मीटर मध्ये दिल्यामुळे वेळ कसा घ्यायचा आपला सेकंद मध्ये घ्यायचा. ठीक आहे. बघा चला आता गुणिले इकडे 3600. बरं आता तुमची लांबी किती दिली बघा, त्यांनी 90 मीटर लांबीची रेल्वे आहे, गुणिले 3600 करा बरोबर. रेल्वेचा वेग किती दिलाय बघा त्यांनी, वेग नाही दिलेला, वेग x किलोमीटर गुणिले वेळ किती दिलाय तुम्हाला 6 सेकंद वेळ लागेल. ठीक आहे. बघा चला रेल्वे बघा काय दिलेलं आहे इथं. रेल्वे बघा ज्या वेळेस एखाद्या इथे काय दिले, कोणाला ओलांडते, खांबाला ओलांडते. खांबाला ज्यावेळेस ओलांडते त्यावेळेस ती काय करत असते, स्वतःची लांबी पार करत असते. ठीक आहे. बघा बरं आता काय निघेल बघा इथं, चला एक जागेला ठेवा आणि 6 जो आहे तो बरोबरच्या अलीकडे काय होईल बघा 90 गुणिले 3600 भागिले हे किती येईल 6 येईल. बघा मग काय निघेल इकडं 6 1 6 6 6 36 त्याच्यावरती 2 शून्य. बघा मग आता काय निघेल बघा 9 सक्क 54 त्याच्यावरती 1 2 3 शून्य म्हणजे 54,000. आता हे 54,000 काय आले बघा तर मीटर मध्ये आलेले. मीटरचं किलोमीटर मध्ये करताना आपण काय करतो 3 शून्य कमी करतो, म्हणजेच काय 1 2 3 शून्य कमी करा, हे काय होईल बघा 54 किलोमीटर पर आवर. म्हणजे ताशी वेग किती झाला तुमचा 54 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर किती असेल 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा 250 चे 5% म्हणजे किती बघा 250
250 गुणिले बघा टक्के म्हणजे काय म्हटले बघा 5/100 करायचं 5/100 टक्केवारी चिन्ह आले की छेदाला काय करा 100 करायचं बघा किती निघते चला ह्या शून्याला हा शून्य गेला परत बघा काय निघते 25 गुणिले 5 25 5 सव्वाशे छेद किती आले 10 मग काय निघेल बघा इथं 12.5 ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर किती निघते 1/4 निघते 12.5 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता काय दिले बघा हा पण पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन बघा एका गावात 4,000 पुरुष आणि 3,000 स्त्रिया आहेत गावात एकूण 40% निरक्षर असतील तर साक्षरांची संख्या किती बघा 4,000 आणि 3,000 म्हणजे एकूण व्यक्ती किती झाले बघा 4,000 आणि 3,000 झाले 7,000 बरोबर आहे का एकूण व्यक्ती झाले 7,000 आणि त्याच्यामधले बघा 40% निरक्षर आहेत न शिकलेले आहेत आणि साक्षर विचारले साक्षरांची संख्या किती 40% निरक्षर तर साक्षर झाले 7% बरोबर आहे का मग 7,000चे 60% म्हणजे किती तेवढं विचारलंय त्यांनी आपल्याला बघा ह्या शून्याला हा शून्य गेला परत ह्या शून्याला हा शून्य गेला 7 सख्खून किती झाले 42 आणि 42 वरती परत हे 2 शून्य म्हणजे उत्तर किती आलं बघा 4,200 म्हणजे ऑप्शन नंबर 3 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा आता हा आपला ह्याच्यावरचे प्रश्न बघा काय क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती बघा म्हणजे थोडक्यात काय a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला बघा काय असतो बघा ह्याचा फॉर्म्युला बघा a मायनस सॉरी a प्लस बी ब्रॅक आणि काय असतं बघा a मायनस बी हा झाला फॉर्म्युला ह्या ठीक आहे बघा म्हणजे बघा आता इथं काय निघेल बघा 40 अधिक 36 बघा काय निघेल 40 अधिक 36 आणि परत दुसरीकडे काय निघेल 40 वजा 36 40 वजा 36 म्हणजे बघा 40 आणि 36 किती झाले बघा 76 आणि इकडे किती झाले बघा 40 मधून 36 गेले राहिले 4 ब्रॅकेटच्या मध्ये काय चिन्ह असतं बघा तर गुणाकारात चिन्ह असतं मग 76 गुणिले 4 किती निघते बघा 74 गुणिले 4 बघा 4 सक्क 24 4 7 28 आणि 2 झाले 30 म्हणजे 304 उत्तर येते 304 म्हणजे ऑप्शन नंबर 4 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 24 कपाटांची किंमत 48,720 रुपये आहे तर एकाची किंमत किती बघा म्हणजे थोडक्यात काय बघा 48,720 रुपये ही 24 कपाटांची किंमत आहे तर एकाची किंमत किती विचारली आपण ठीक आहे बघा काय निघेल बघा आता इथं बघा बघा 24 म्हणजे आणि बघा इकडे काय 20 आहे शेवटचे 2 अंक बरोबर आहे का म्हणजे 4 पंचे 20 4 सक्क 24 म्हणजे 4 ने भाग जातोय म्हणजे याचा अर्थ या पूर्ण संख्यांना 4 ने भाग जाणार आहे बघा काय निघेल इकडं 4 1 4 4 2 8 ठीक आहे बघा परत 4 1 4 7 8 4 गेले 3 राहिले 3 वर 2 32 झाले 4 8 32 वरती 0 आहे असा बघा परत 4 सक्क 24 परत बघा आता ही काय आहे बघा 8 आणि 1 9 9 आणि 1 10 आणि 2 12 12 म्हणजेच काय 3 ने भाग जातोय 3 चोक 12 आणि ह्याला पण 6 ला पण 3 ने भाग जातोय बरं आता ही ह्या संख्येला 3 ने पण भाग जातोय आणि ही संख्या समसंख्या पण आहे याचा अर्थ काय या संख्येला 3 आणि 2 ने भाग जातो म्हणजेच काय 3 2 6 6 ने पण भाग जातो एखाद्या संख्येला 4 ने भाग जातो एखाद्या संख्येला 3 ने भाग जात असेल तर 4 त्रिक 12 त्या संख्येला 12 ने पण भाग जात असतो असं असतं ठीक आहे बघा डायरेक्ट 6 ने भाग झाला बघा 6 1 6 बघा 6 2 12 परत तिकडे 6 त्रिक 18 आणि 0 म्हणजे 2030 रुपये 2030 रुपये एका कपाटाची किंमत ठीक आहे तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी